तर समिती म्हणजे काय? हां. राष्ट्र सेविका समिती हे एक महिलांचं संघटन आहे. बरं. 1936मध्ये लक्ष्मीबाई केळकर वर्धेच्या यांनी हिंदू महिलांसाठी हे संघटन सुरू केलं. तर शाखेच्या माध्यमातून मुली, तरुणी, गृहिणी यांना सुद्धा स्वाभिमान, राष्ट्राभिमान, स्वबोध याची जागृती अशा पद्धतीचे एकूणच शारीरिक, मानसिक, बौद्धिक त्यांची उन्नती व्हावी, वैचारिकसुद्धा त्या पुढे याव्यात अशा दृष्टीने या शाखेचे कार्यक्रम होत असतात. 1339 सेवा कार्य संपूर्ण भारतामध्ये चालतात. जी सेवा कार्य चालतात ही 4 माध्यमातून चालतात. साधारण स्वास्थ्य, शिक्षा म्हणजे शिक्षण, त्यानंतर स्वावलंबन आणि धार्मिक असे संपूर्ण भारतामध्ये एकूण 62 प्रतिष्ठान आहेत. म्हणजे जसं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, जे जे उत्तम उदात्त उन्नत, माझ्याकडे जी जी काही प्रतिभा आहे त्या प्रतिभेचा उपयोग समाजकार्यासाठी, देशकार्यासाठी, देश चांगला घडवण्यासाठी देणं, ही प्रचारिका जी संकल्पना आहे ती माझ्या जीवनातला असा काही वेळ मी समाजासाठी देईन, ही मानसिकता ठेवून काम करणं म्हणजे प्रचारिका जीवन असतं. परिवार वाढवणं हे फक्त संख्या वाढवणं नाही, तर समाजाला चांगला नागरिक देणं. विश्वामध्ये आपली पण भूमिका आहे सृजनतेमध्ये, हे लक्षात घेऊन आपण नवनिर्मिती करणं, इतका मोठा त्या मातृत्वाच्या पाठीमागे अर्थ आहे. आपलं असं लक्षात येईल की वेदातल्या ऋचासुद्धा महिलांनी लिहिलेल्या आहेत. मैत्रेयी, गार्गी, अपाला यांनी वेदातल्या ऋचा लिहिलेल्या आहेत. मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांचा वादविवाद होता. आणि मंडन मिश्रांची पत्नी जी होती सरस्वती, ती न्यायाधीश होती. पुण्याच्या सुमेधा चिथोडे म्हणून आहेत, त्यांनी सियाचीन जी बॉर्डर आहे आपली, तर तिथल्या 9,000 सैनिकांसाठी 13,000 फुटावर उंचीवर ऑक्सिजन प्लॅन्ट टाकला. भारताला भारतासारखं घडवण्याची जबाबदारी आज मातृशक्तीवर आहे. मनीषाजी, नो नॉईस पॉडकास्टमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तर सर्वप्रथम आपण सुरू करूया तुमच्या एका छोट्या इंट्रोडक्शननी. मनीषा विजय संत, पूर्वाश्रमीची मनीषा राजे, चिखली, बुलढाणा जिल्हा. शिक्षण माझं DMLT झालेलं आहे, पॅथॉलॉजी, आणि इथे नागपूरलाच विवेकानंद मेडिकल मिशनमध्ये मी 6 महिने इंटर्नशिप केली आणि त्याच्यानंतर 98मध्ये मी राष्ट्रसेविका समितीची प्रचारिका म्हणून पूर्णवेळ काम करण्याचा निश्चय केला. 2006पर्यंत पूर्णवेळ प्रचारिका म्हणून विदर्भ आणि देवगिरी प्रांत म्हणजे आधीचा मराठवाडा, तर त्याच्यात मी 8 वर्ष असं काम केलं आणि 2007मध्ये विवाह झाल्यानंतर नागपूरला स्थायिक झाले. आत्ता राष्ट्रसेविका समितीची अखिल भारतीय शारीरिक प्रमुख अशी माझ्याकडे जबाबदारी आहे आणि यासोबतच समिती प्रेरित जो ट्रस्ट आहे, देवी अहिल्याबाई स्मारक समिती, या ट्रस्टची सहसचिव अशी पण माझ्याकडे जबाबदारी आहे. या अंतर्गत जे विविध कार्य चालतं त्या सगळ्या याच्यामध्ये कामामध्ये सहभाग असतो. बरं. तर समिती म्हणजे काय? हां. राष्ट्रसेविका समिती हे एक महिलांचं संघटन आहे. 1936मध्ये लक्ष्मीबाई केळकर वर्धेच्या यांनी महिलांसाठी, हिंदू महिलांसाठी हे संघटन सुरू केलं 1936मध्ये. हां, म्हणजे आज संघटनेला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यामुळे एकूणच त्यावेळेसची सामाजिक परिस्थिती, महिलांचा समाजकार्यामध्ये सहभाग, महिलांचा परिवारामध्ये सहभाग, महिलांच्या माध्यमातून परिवार संस्काराचं काम, असं सगळं मावशींचं जे निरीक्षण होतं समाजाप्रती आणि महिलेची जी भूमिका या सगळ्या ह्याच्यात असायला हवी ती ज्या प्रमाणात आवश्यक होती
तर ते मावशींच्या एकूण निरीक्षणातनं असं त्यांच्या लक्षात आलं की महिलांचा सहभाग राष्ट्रकार्यामध्ये देशसेवेमध्ये वाढावा आणि त्या दृष्टीने वंदनीय मावशी केळकरांनी 36मध्ये राष्ट्रसेविका समितीची स्थापना केली. बरं. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि राष्ट्रीय समिती यात काही रिलेशन आहे का? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे पुरुषांमध्ये हां. देशभक्ती किंवा देशकार्य करण्यासाठीचं संघटन आहे. बरोबर. त्याच धर्तीवर महिलांमध्ये सुद्धा देशभक्ती जागरण, स्वाभिमान जागृती आणि एकूण संघटन संपूर्ण समाजाचं महिलांच्या माध्यमातून व्हावं. विचारधारा एक आहे, गंतव्यस्थान एक आहे, पण मार्ग वेगवेगळे आहेत. जसं रेल्वेचे रूळ समान चालतात पण गंतव्यस्थान एक आहे, ते कुठेही एकत्र येत नाहीत. तसंच समाज जीवनामध्ये महिला आणि पुरुष हे दोघं आहेत. स्वामी विवेकानंदांनी खूप छान एक विचार मांडला. जर समाजरूपी गरुड पक्षाला उंच आकाशात भरारी घ्यायची असेल तर त्याचे दोन्ही पंख म्हणजे स्त्री आणि पुरुष तेवढे सशक्त असण्याची आवश्यकता असते. आणि हा विचार मावशींना महिला संघटनेच्या स्थापनेसाठी प्रेरित करणारा होता. दुसरा एक विचार असा होता, वंदनीय मावशी समिती स्थापनेपूर्वी काँग्रेसच्या कार्यकर्त्या होत्या. अच्छा. वर्धेला केळकर परिवारामध्ये गेल्यानंतर आपला परिवार सांभाळून गांधीजींच्या सभेला त्या नियमित जायच्या, प्रार्थना सभेला त्या नियमित जायच्या. बरं. आणि त्यावेळेस जे काही पिकेटिंग असेल, मोर्चा असेल, इंग्रज सरकारविरुद्ध जे काही आंदोलन असतील, या सगळ्या आंदोलनामध्ये वंदनीय मावशींचा सहभाग राहिलेला आहे. या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा प्रार्थना सभेच्या शेवटी गांधीजींचा प्रश्नोत्तरीचा कालावधी असायचा, त्यामध्ये गांधीजी रामायणावर प्रवचन करायचे. त्याच्यात त्यांनी एकदा असं म्हटलं होतं की सगळ्या महिलांनी सीतेचा आदर्श आपल्यासमोर ठेवला पाहिजे. त्यावेळेस त्या सभेतली एक तरुणी उठून उभी राहिली आणि तिने विचारलं, जर तुम्ही महिलांना सीतेचा आदर्श सांगता तर पुरुषांना मग रामाचा आदर्श समोर ठेवायला सांगणार का? त्यावेळेस गांधीजींचं जे उत्तर होतं ते होतं की दिव्य चरित सीता से ज्योतित प्रगट हुए श्रीराम. प्रत्येक सीतेच्या जीवनातनं रामाचं निर्माण होणार. मावशींना हे वाक्यसुद्धा संघटनेचं कार्य करण्यासाठी प्रेरित करणारं ठरलं. आणि महिला इतकी सक्षम, सशक्त, मुळात ती नारायणी आहे, पण तिचं ते स्वरूप ती कुठेतरी विसरली आहे. त्या स्वरूपाचं पुन्हा एकदा स्मरण या संघटनेच्या माध्यमातून मावशींनी संपूर्ण स्त्री समाजाला करून देण्याचं ठरवलं. आणि अशा पद्धतीने संघ समिती एकच विचाराने कार्य करत आहे आणि आज पूर्ण विश्वामध्ये समितीचं सुद्धा कार्य विस्तारित झालेलं आहे. बरं. तर जसं RSSचं बघतोय आपण की शाखा असतात त्याच्या, सायम शाखा, प्रभात शाखा. तर समितीचं कसं असतं, रोजचं दैनंदिन कार्य कसं असतं? समितीचं सुद्धा दैनंदिन शाखा असतात मुलींसाठी. अच्छा. तरुणी आणि गृहिणींसाठी साप्ताहिक शाखा असतात. एकूण त्यांची व्यस्तता बघता तर साप्ताहिक शाखेच्या नंतर काही काही ठिकाणी नवीन संपर्क असतो, त्यामुळे महिन्यातनं 2 वेळा म्हणजे त्याला आपण पाक्षिक मिलन असं म्हणू, 15 दिवसातनं एकदा असं पाक्षिक मिलनाचे सुद्धा कार्यक्रम होतात. तर शाखेच्या माध्यमातनं मुली, तरुणी, गृहिणी यांना सुद्धा स्वाभिमान, राष्ट्राभिमान, स्वबोध याची जागृती, अशा पद्धतीचे एकूणच शारीरिक, मानसिक, बौद्धिक त्यांची उन्नती व्हावी, वैचारिकसुद्धा त्या पुढे याव्यात, अशा दृष्टीने या शाखेचे कार्यक्रम होत असतात. याशिवाय महिलांनी स्वसंरक्षणक्षम व्हावं त्यासाठी म्हणून समितीच्या शाखांमध्ये दंड, नियुद्ध ज्याला आपण जिडो कराटे म्हणतो, त्यानंतर यष्टी असा छोटा काठीसारखा एक विषय आहे, तर तो सुद्धा समितीमध्ये शिकवला जातो. तर अशा पद्धतीचं स्वसंरक्षणाचं, कदाचित रस्त्याने जाताना शस्त्र घेऊन नाही जाणार, पण ते शस्त्र हातात घेतल्यानंतर मन आणि मनगट जे पक्क होतं, ती जी स्थिरता येते
ते जे सामना करायचं धाडस त्याच्यातनं निर्माण होतं, असं धाडस निर्माण करण्याचं काम समितीच्या माध्यमातनं, शाखेच्या माध्यमातनं सर्व वयोगटातल्या महिलांसाठी समिती करत असते. बरं. पण जसं आपण बघतो की शाखा जी आहे, RSSची शाखा बऱ्याचदा दिसते आपल्याला कुठेतरी ग्राउंडमध्ये वगैरे. तसं मला कधी समिती बघण्यात नाही आली. तर समितीच्या शाखा पण मैदानात आहेत, हां, हां. पण विशेष करून गृहिणींच्या शाखा ज्या दुपारी लागतात, तर साधारण सगळं घरचे कामं आटोपल्यानंतर दुपारी शाखा तर त्या मंदिरात, एखाद्या अच्छा. सभागृहामध्ये, ओके. तर अशा पण ठिकाणी गृहिणींच्या शाखा लागतात. त्यामुळे आणि या नियमित आहेत, म्हणजे आपण वर्षाचे 52 आठवडे म्हणू, तर 52 आठवडे या शाखा नियमित लागतात. त्या शाखांचे विविध कार्यक्रम असतात, विविध उपक्रम असतात. त्या शाखांचे त्यांच्या भागातल्या सेवा वस्तीसाठी सेवा कार्यसुद्धा असतं. तर अच्छा. अशा थोडं दृश्यरूप कमी आहे, हां, हां. पण कुठेतरी हे काम सुरू आहे. सुरू आहे. आज समितीच्या संपूर्ण भारतामध्ये 4477 शाखा आहेत. अच्छा. हां, आणि यासोबतच 1938 असे मिलन चालतात. 1339 सेवा कार्य संपूर्ण भारतामध्ये चालतात. बरं. जी सेवा कार्य चालतात ही हो. 4 माध्यमातनं चालतात. हो. साधारण स्वास्थ्य, शिक्षा म्हणजे शिक्षण, बरं. त्यानंतर स्वावलंबन आणि धार्मिक, अच्छा. अशा 4 पद्धतींनी स्वास्थ्य, स्वास्थ्य, शिक्षण, शिक्षा, स्वावलंबन आणि धार्मिक, ओके. अशा 4 प्रकारांनी हे सेवा कार्य संपूर्ण भारतात चालतात. नाईस. याच्यामध्ये विशेष करून 62 आपले प्रतिष्ठान आहेत समितीचे, ज्याला आपण ट्रस्ट म्हणू. बरं. असे संपूर्ण भारतामध्ये एकूण 62 प्रतिष्ठान आहेत. बरं. काही सेवा कार्य शाखेच्या माध्यमातून चालतात, काही सेवा कार्य प्रतिष्ठानांच्या माध्यमातून चालतात, जे बरं. ट्रस्ट आहे त्या माध्यमातून. अच्छा. आपल्या इथे धंतोलीमध्ये देवी अहिल्या मंदिर आहे, समितीचं केंद्र कार्यालय. अच्छा. हां, तर त्या कार्यालयामध्ये 1986 पासून पूर्वांचलातल्या मुलींसाठी वनवासी कन्या छात्रावास चालतं. बरोबर. आजच्या घटकेला तिथे 38 मुली आहेत. हां. आपल्याला माहिती आहे पूर्वांचल म्हणजे 7 सिस्टर हो, हो. ज्याला आपण म्हणतो, तर या 7ही राज्यांमधनं तिथे मुली आपण शिक्षणासाठी आणतो. तिथे हॉस्टेल आहे माहिती होतं मला. अच्छा. पण ते समितीचं आहे हे नव्हतं माहिती. समितीचं आहे. हां. आणि विशेष करून सुरुवातीला जनजाती क्षेत्रातल्या या मुली आहेत. अच्छा. आणि तिथे ख्रिश्चॅनिटीचा खूप प्रभाव बरोबर. आधीपासनं होता. बरोबर. शिक्षण आणि स्वास्थ्य या विषयाला धरून तिथल्या लोकांची मानसिकता तयार करून धर्मांतरणाचे खूप प्रयत्न तिथे सुरुवातीपासनं होत आले. बरोबर. हा सगळा विषय लक्षात आल्यानंतर जर या मुलींना आपण इकडे आणून शिकवलं, भारतीय संस्कार दिले, भारतीय विचार दिले, अशा वातावरणात त्या जर वाढल्या तर पुन्हा आपल्या परिवारामध्ये जाऊन त्या भारतीय संस्कृती, त्यांची जनजाती का असेना, तिथली का संस्कृती असेना, पण ती त्यांनी टिकवून ठेवणं आज आवश्यक आहे. नाही तर मग भारतापासून वेगळं व्हायला वेळ लागणार नाही. हे सगळं दृश्य बघितल्यानंतर समितीच्या त्यावेळेसच्या कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की आपण अशा पद्धतीचं छात्रावास सुरू करावं. आणि आज सांगायला खूप आनंद वाटतो की या छात्रावासातनं शिकून गेलेल्या मुली त्यांनी सुद्धा तिथे त्यांच्या जनजातीतल्या लोकांसाठी छात्रावास सुरू केले. काही जणी शिक्षिका आहेत, काही जणी एम्समध्ये तिथे जॉब करतात, ज्या इथून अशा पद्धतीचं ट्रेनिंग घेऊन गेलेल्या आहेत. तर त्या तिथे जाऊन सेटल होणं आणि तिथल्या आपल्या बांधवांना मदत करणं, या सगळ्या ह्याच्यात तर विविध क्षेत्रामध्ये आज त्या मुली कार्यरत आहे. दुसरा एक आपला छात्रावास आहे बिलासपूरला, तेजस्विनी कन्या छात्रावास. आपल्याला माहिती आहे की कुष्ठरोगी समाजामध्ये होते. आता ती संख्या खूप कमी झालेली आहे. पण अशा कुष्ठरोग्यांच्या ज्या स्वस्थ बालिका असतात, त्या बालिकांना सुद्धा समाजामध्ये प्रतिष्ठा त्यावेळेस मिळत नव्हती. अच्छा. हे लक्षात आल्यानंतर बिलासपूरला तेजस्विनी कन्या छात्रावास सुरू झाला आणि
या कुष्ठरोग्यांच्या स्वस्थ बालिका तिथे शिक्षणासाठी आल्या. आज त्या पण चांगल्या शिकून आपापल्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. यवतमाळला तेजस्विनी कन्या छात्रावास आहे. नाव सारखंच आहे दोन्ही. पण सुरुवातीला पारधी समाजातल्या ज्या मुली आहेत, या मुलींना आपण तिथे शिक्षणाची व्यवस्था केली होती. कालांतराने पारधी लोक स्थलांतर करतात, एका ठिकाणी स्थिर राहत नाहीत. आणि नंतर यवतमाळ जिल्ह्यामध्ये माहिती आपल्याला की शेतकरी आत्महत्या करायला लागले, त्यांचे परिवार उजाड व्हायला लागले, परिवाराची जबाबदारी महिलेवर यायला लागली. पण यातही बघा, महिला असूनही ती कुठेही न डगमगता पुरुषाच्या अपरोक्ष माझा परिवार, माझी मुलं मी कशी मोठी करेन, मग त्याच्यासाठी वाटेल ते कष्ट करायला त्या महिलेची तयारी होती. काही कार्यकर्त्यांनी असा सर्व्हे केला तिकडल्या भागात आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या मुली आहेत अशा मुलींसाठी यवतमाळच्या तेजस्विनी कन्या छात्रावासामध्ये आपण व्यवस्था केली. आज त्या पण मुली IT क्षेत्रामध्ये असेल, वकील असतील, कम्प्युटर सायन्स क्षेत्रामध्ये असतील, त्या पण आज कार्यरत आहे. आज स्वावलंबन ज्याला आपण म्हणू की स्वतःच्या पायावर उभं राहणं, पण फक्त आर्थिकदृष्ट्या नाही तर वैचारिकदृष्ट्या सुद्धा त्या स्वावलंबी झालेल्या आहेत. तर अशा पद्धतीचं हे यवतमाळचं छात्रावास चालतं. आपला अजून एक छात्रावास आहे जम्मूला. जम्मूमध्ये आतंकवाद पीडित असे काही परिवार आहेत. तर त्या परिवारातल्या मुलींसाठी तिथे आपलं छात्रावास चालतं. आत्ता आपल्याला माहिती आहे गडचिरोली जिल्हा नक्षल मुक्त झालेला आहे. पण ऑफिशियली पण ज्या अर्थी आधी तो नक्षलग्रस्त एरिया होता, तो भाग होता, तर तिथल्या मुलींना, आतल्या जनजाती ज्याला आपण म्हणू किंवा ग्रामीण अतिशय खेड्यातल्या मुली ज्या होत्या, तर त्यांच्यासाठी आपण तिथे मैत्रेयी छात्रावास सुरू केला. आज त्या पण छात्रावासातल्या मुली वकील झाल्या, पोलीसमध्ये भरती झालेल्या आहेत, त्या माध्यमातून देशसेवेचं काम करत आहेत. तर असे विविध छात्रावास गुजरातमध्ये आहे, त्यानंतर पंजाबमध्ये आहे, अशा विविध भागांमध्ये छात्रावास आहे. यामध्ये त्यांचं शिक्षण, त्यांचं संस्कार, भारतीय संस्कार आणि एकूण यातनं त्यांना स्वावलंबी बनवणं, स्वतःच्या पायावर उभं करणं आणि आजच्या भाषेत म्हणायचं तर आत्मनिर्भर होणं, अशा माध्यमातनं हे कार्य अजूनही सुरू आहे. म्हणजे कुठेही हायलाईट्समध्ये न येता बॅकग्राऊंडमध्ये शांतपणे इतकं समाजकार्य सुरू आहे. वेगवेगळ्या ठिकाणचा जो प्रॉब्लेम तो आयडेंटिफाय करून आणि तिथे ते, जसं काश्मीरमध्ये बिकॉज ऑफ टेररिझम, तर गडचिरोलीमध्ये बिकॉज ऑफ नक्सलिझम. बिलकुल. तर खूपच छान. आणि तुम्ही म्हटलं की तुम्ही प्रचारिका होत्या, तर प्रचारिका म्हणजे एक्झॅक्ट काय आणि किती वर्ष ते काम केलेलं? प्रचारिका म्हणजे एकूण आपलं शिक्षण झाल्यानंतर समाजासाठी, देशसेवेसाठी माझ्या जीवनातले काही वर्ष मी देणं, साधारणपणे 2 वर्ष आणि त्याच्या पुढचे वर्ष तुमची जेवढी इच्छा असेल तेवढं, अशा प्रचारिका आहेत ज्यांनी आजीवन विवाह न करता आपलं संपूर्ण वेळ आणि आपल्यामध्ये ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या भारत मातेच्या चरणी अर्पण केलेल्या आहेत. म्हणजे जसं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणतात, जे जे उत्तम उदात्त उन्नत, माझ्याकडे जी जी काही प्रतिभा आहे त्या प्रतिभेचा उपयोग समाजकार्यासाठी, देशकार्यासाठी, देश चांगला घडवण्यासाठी देणं, ही प्रचारिका जी संकल्पना आहे ती माझ्या जीवनातला असा काही वेळ मी समाजासाठी देईन, ही मानसिकता ठेवून काम करणं म्हणजे प्रचारिका जीवन असतं. आणि या सगळ्या याच्यामध्ये मी साधारणपणे जे माझं बालपण गेलं ते सगळं संघ समिती वातावरणामध्ये गेलं.
बरं. माझे आईवडील दोघंही संघ समितीचे कार्यकर्ते होते. अच्छा. आमच्या घरामध्ये नियमित प्रचारकांचं येणं असायचं. ओके. त्यांचे अनुभव आम्ही ऐकायचो. हो. आईवडील सुद्धा प्रवास करून आल्यानंतर आमच्याशी संवाद साधायचे की मी आज कुठे गेलो होतो, कोणाच्या घरी गेलो होतो, कशी परिस्थिती आहे. यावरनं कळायचं की आज समाजामध्ये हे विचार रुजवण्याची आवश्यकता आहे. आणि ते प्रवासात आपण गेल्यानंतर त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर प्रॉब्लेम्स काय आहे, अडचणी काय आहे आणि त्याच्यावर आपण उपाय काय करू शकतो हे लक्षात येतं. हे आईबाबा आमच्याशी बोलायचे आणि त्या सगळ्या याच्यातनं आमचं अपब्रिंगिंग ज्याला आपण म्हणू की आम्ही तसं 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 घडत गेलो त्या वातावरणामध्ये. आणि जसं म्हणतात ना की विचारांनी मनुष्य बनत असतो आणि कृतीनी समाज बनतो. तर त्यांची ही सगळी कृती बघून कुठेतरी आपणही आपल्या जीवनातला वेळ समाजासाठी द्यावा, हा एक भाग. दुसरा भाग असा की आपण जेव्हा समाजात जातो तेव्हा समाज दर्शन आपल्याला होतं. बरोबर. म्हणजे आपणही घडत जातो हो. त्या सगळ्या याच्यातनं. आपल्या सुद्धा जे कांगोरे असतात ते घासल्या जातात. कधी कधी आपण खूप ज्याला म्हणतो की सेफ जगत असतो किंवा कम्फर्टेबल लाईफ असतं, पण समाजात गेल्यानंतर कळतं की किती अडचणींचा सामना करून जीवन जगत असतात लोक. त्या मानाने आपण फार कम्फर्टेबल जगलेलो आहोत. पण हा सामना करण्याचं धैर्य ते समाज दर्शन केल्यानंतर येतं. आणि मला असं वाटतं माझ्या त्या प्रचारकी जीवनाचा अनुभव आज जीवनात जे मी जगते आहे ते अनुभव पाठीशी घेऊन जगते आहे की मला समाजात कसं राहायचं, मला परिवारात कसं राहायचं, मला सगळ्यांसोबत कसा संवाद साधायचा. त्यामुळे देशाची सेवा होतेच, पण त्यांनी आपण खूप समृद्ध होतो या सगळ्या जीवनामुळे. असा एक माझा खूप सकारात्मक अनुभव या सगळ्यात राहिला. मी एक उदाहरण फक्त सांगू इच्छिते. जेव्हा मी देवगिरी प्रांतात, तेव्हा सोलापूर देवगिरी प्रांतात होता, आता पश्चिम महाराष्ट्र प्रांतात आहे. तर आम्ही कुर्डुवाडी जो तालुका आहे सोलापूर जिल्ह्यातला, तर त्याच्या एका गावात गेलो होतो. तर ते गाव होतं तमाशात नाचणाऱ्या महिलांचं. बरं. म्हणजे मला पण पहिलाच अनुभव होता. तर तिथे गेल्यानंतर जेव्हा त्या सगळ्या महिलांशी आम्ही गप्पा मारत होतो, त्यानंतर असं लक्षात आलं त्या गप्पांमधनं की या अशा महिला आहेत की तरुण वयात असताना तमाशाच्या या नायिका असतात, म्हणजे मुख्य कलाकार असतात. पण जसं जसं वय वाढत जातं, त्यांची क्षमता कमी होत जाते, तसं तसं त्याच तमाशाच्या ग्रुपमध्ये भांडी पण घासावे लागतात. अच्छा. आणि जेव्हा त्या महिलांशी आम्ही संवाद साधत होतो तेव्हा असं सहज विचारलं, तुमचा विवाह झालाय का? तर नाही म्हणे, आमचं त्या घुंगराशीच लग्न होत असतं. म्हणजे त्यांच्या त्या ग्रुपमध्येच त्यांचे संबंध आणि त्यातनं मुलं निर्माण होणं. अच्छा. अशा पद्धतीचं ते सगळं वातावरण होतं. या सगळ्या याच्यामध्ये मग पुढे काय? जेव्हा मुख्य भूमिका तुम्हाला करता येत नाही एक विशिष्ट वय झाल्यानंतर, मग उदरनिर्वाह कसा? त्यामुळे पैसा पण कमी मिळतो त्यानंतर. मग अशांसाठी त्यावेळेस तिथे जे काही कार्यकर्ते होते त्यांनी बचत गट सुरू केला होता. आणि या बचत गटाच्या माध्यमातून विविध चटण्या असतील, विविध पीठं असतील वेगवेगळ्या धान्यांची, नंतर काही वाळवणाचे पदार्थ असतील, तर असं त्या महिला तयार करायच्या. कार्यकर्ते त्यांना शहरामध्ये विक्री केंद्र उपलब्ध करून द्यायचे आणि त्यातनं जो पैसा मिळायचा बचत गटाच्या माध्यमातून, त्या बचत गटाच्या त्या पैशावर ह्या आपल्या परिवार चालवायच्या. म्हणजे अशा पद्धतीने काम करणारे पण महिला समाजात आहेत. हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर आपण समजू शकतो की आज कशा पद्धतीची कामाची आवश्यकता आहे. तर हे समाज दर्शन आपल्याला खूप काही शिकवून जातं. तर आता तुम्ही महिलांसाठी काम करताय, तर आजच्या काळात मुलींना सगळ्यात जास्त काय शिकवण्याची गरज आहे? आज खरं तर एक काय म्हणता येईल त्याला की असा दृष्टिकोन झाला आहे की महिला स्वावलंबी होणं म्हणजे फक्त आर्थिक स्वावलंबन आहे का? ती सर्व अर्थाने स्वावलंबी होणं.
ती वैचारिक स्वावलंबी असावी, ती आर्थिक स्वावलंबी असावी, ती बौद्धिक स्वावलंबी असावी, आत्मनिर्भर असावी, ती तिचे निर्णय घ्यायला सक्षम असते. पण तिला तशी संधी उपलब्ध करून देणं समाजाने हे सुद्धा आवश्यक आहे. आणि महिलांनी पण हे स्वतः जाणणं की ती स्वतः नारायणीचं रूप आहे. आज ते रूप ती कुठेतरी विसरली आहे. तिच्या क्षमतांची तिला जाणीव करून देण्याची आज आवश्यकता आहे. म्हणून महिलांनी महिलांच्या सर्व क्षमता ओळखून, जसं आपण म्हणतो ना की 4 कामं करणारी व्यक्ती 5वं काम निश्चित करू शकते. बरोबर. आणि आपण महिलेला अष्टभुजा नारायणी म्हणतो. ही अष्टभुजा म्हणजे ॲट ए टाइम ती 8 कामं करू शकण्याची तिची क्षमता आहे, म्हणून ती अष्टभुजा आहे. म्हणजे वंदनीय मावशींनी अष्टभुजा हे सगळ्या महिलांसमोर एक प्रतीक रूप ठेवलं आहे की तुम्ही एवढ्या सगळ्या पद्धतीने काम करू शकता. म्हणून आज महिलांनी आपल्या या क्षमतेला चालना देऊन, आधी ती क्षमता ओळखणं, नंतर त्या क्षमतेला चालना देणं, त्याला गती देणं आणि त्या गतीला एक दिशा असणं आज आवश्यक आहे. मला असं वाटतं महिलांनी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन अशा पद्धतीने आत्मनिर्भर होण्याची आज आवश्यकता आहे. बरोबर. आता तुम्ही शारीरिक प्रमुख आहे. हो. बरोबर. तर आता मागल्या काही 10 वर्षात जसं आपण बघतो की स्क्रीन टाईम आपला सगळ्यांचाच वाढला आहे. तर तुम्हाला असं काही जाणवलं का की शारीरिक दृष्टीने आपण, किंवा इट्स नॉट ओनली ॲप्लिकेबल टू गर्ल्स नाव, है ना, बॉईजवर पण तितकंच अप्लाय होतं. पण आता जसं तुम्ही महिलांसाठी काम करता, तर महिलांच्या कॉन्टॅक्स्टमध्ये मी विचारतोय की असं वाटतं आहे का की कुठेतरी शारीरिकरित्या कमकुवत होत चालली आहे जनरेशन? 2 गोष्टी आहेत. एक तर स्क्रीन टाईम वाढला हे निश्चित आहे. हो. त्यामुळे बसणे हो. हा पण विषय खूप झालेला आहे. त्यामुळे ते बाहेर येणं हो. त्याच्यासाठी म्हणून साधारणपणे आम्ही अशी जागृती करतो की वर्तमान परिस्थितीमध्ये मोबाईलला नाकारता येणार नाही, पण स्क्रीन टाईम निश्चित करता येईल का मोबाईलचा? राईट. हां, स्क्रीन टाईम निश्चित केल्यानंतर कारण त्यातनंही बरंच नॉलेज आपल्याला मिळतं, ज्ञान मिळतं, अद्ययावत जे आहे ते त्यातनं मिळतं त्या साधनांमधनं. फक्त त्याचा स्क्रीन टाईम आपण मर्यादित जर केला आणि तो करून उर्वरित वेळ आपले जे काही कामं आहेत त्या कामांमध्ये घालवला, मग त्याच्यात शारीरिक आलं. आम्ही महिलांना म्हणा किंवा एकूण परिवारांमध्ये जेव्हा जातो तेव्हा म्हणतो की हा स्क्रीन टाईम मर्यादित ठेवून आपण कमीत कमी फिरायला जाऊया का? म्हणजे रोज सकाळी म्हणा, संध्याकाळी म्हणा, असं नियमित फिरणं असेल, मुलांसाठी नियमित धावणं असेल किंवा एका विशिष्ट खेळाचा क्लास लावणं असेल, तर असं आपण करू शकतो. आणि ते करणं आज काळाची गरज आहे. आपल्याला माहिती आहे, सगळे डॉक्टर्स आता हाच सल्ला देतात की आपण फिरलं पाहिजे, मोकळ्या हवेत गेलं पाहिजे. आज जे काही बंद स्वरूप आलेलं आहे सगळ्या गोष्टींना, ते कुठेतरी मोकळं होण्याची आवश्यकता आहे. ज्याला आपण मोकळा श्वास घेणं म्हणू, तो सगळ्याच बाबतीत असेल मोकळा श्वास. आणि या मोबाईलमुळे म्हणा किंवा या सगळ्या गोष्टींमुळे घरातला संवादही कमी होत चाललाय. हा संवादही वाढण्याची आवश्यकता आहे. आणि तुम्ही जसं म्हणता तसं आज जे वातावरण समाजामध्ये दिसतंय ते संवादाच्या कमतरतेने हे वातावरण आज निर्माण झालंय. परवा मी मेट्रोनी जात होते, माझ्या समोरच्या सीटवर 8 जणी बसल्या होत्या. बरोबर. 8 जणींपैकी 6 जणी मोबाईल पाहत होत्या. बरोबर. दोघींनी मोबाईल बॅगमध्ये ठेवले होते. पण म्हणजे पूर्वी जे आपसात बोलणं होतं, चर्चा होती, यातनं माहिती मिळणं होतं, आपण जाणून घेणं होतं, हे सगळं कुठेतरी कमी झालेलं आहे. आणि त्यामुळे स्वास्थ्यावर, आपल्या आरोग्यावर निश्चितच परिणाम झाला आहे. आत्ता आपण बघतो जे काही फास्ट फूड असतील किंवा ऑनलाईन मागवणं असेल, म्हणजे ते आणायला सुद्धा आपण पायी जात नाही, एक तर सायकल नाही तर 2 व्हीलर. म्हणजे ही मानसिकता आता बनत चालली आहे की जवळच जायचं असतं पण आपण पायी चालत नाही. म्हणून कुठेतरी ठरवून की जवळ जायचं आहे तर मी पायी चालेन, मी ऑनलाईन शक्यतोवर मागवणार नाही.
मी प्रत्यक्ष जाऊन आणेल, मला भाव कळतील, मला त्याची व्हेरायटी कळेल तिथे गेल्यानंतर. या सगळ्या गोष्टी आरोग्याशी. आणि दुसरं गोष्ट, फक्त वरून आरोग्य, शारीरिक आरोग्य असं नाही, तर ज्याला आपण आतली सुदृढता म्हणतो, ती सुदृढता आज खूप कमी झाली असं मला जाणवतं थोडंसं. वारंवार आजारी पडणं किंवा वारंवार काही तक्रारी येणं आरोग्याशी संबंधित. तर अशा तक्रारी येऊ न देण्यासाठी आपल्याला नियमित काही ना काही योगासन म्हणा, सूर्यनमस्कार म्हणा, फिरायला जाणं म्हणा, एखादा नियमित खेळ खेळणं म्हणा, अशा पद्धतीचं करण्याची आज खूप आवश्यकता आहे. विविध प्रकार समाजामध्ये उपलब्ध आहे. त्यातला कोणताही प्रकार आपण निवडला आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवलं तर समाजाचं आरोग्य चांगलं राहतं. एकदा असाच एक प्रश्न एकांना विचारला की आज समाजामध्ये डॉक्टरांची संख्या वाढतीये, हे समाज स्वस्थ असण्याचं लक्षण आहे का? असा एक प्रश्न विचारला. म्हणजे हा विचार आपल्याला विचार करण्याला प्रवृत्त करतो की आज समाजाचं आरोग्य जर ठीक ठेवायचं असेल तर प्रत्येक व्यक्तीने स्वतंत्रपणे ते स्वीकारलं पाहिजे आणि त्याच्यावर उपाययोजना स्वतःच अवलंब त्याचा केला पाहिजे. आज त्याची खूप आवश्यकता आहे. बरोबर आहे. जसं तुम्ही म्हटले, डॉक्टरांचं एक्झाम्पल दिलं की डॉक्टरांची संख्या इतकी वाढते तरी असं म्हणतात की इंडियामध्ये डॉक्टरांचं शॉर्ट आहे. म्हणजे इतके पेशंट सुद्धा वाढतात आहे. आरोग्याची काळजी घेणं आणि काही सवयी लावून ठेवणं, काही जशी एक दिनचर्या असते सकाळी उठल्यापासनं, आणि अजून एक आहे आयुर्वेदात त्याला म्हणतात जीवनचर्या. दिनचर्या ही दिवसाची असेल पण जीवनामध्ये सुद्धा काही लक्ष डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार आपण समजा 80 वर्ष वय धरलं मनुष्याचं, तसं तर 100 वर्ष आहे, शतायू वर्ष आपण म्हणतो, पण आत्ताच्या याच्यात समजा जर धरलं तर 20-20-20-20 असा 4 टप्प्यांचं आपले जे मुळात आपल्याला आश्रम सांगितले आहेत त्या आश्रमानुसार जर आपण गेलो आणि अगदी परफेक्ट प्लॅनिंग त्या आश्रमांचं आहे. आपण जर खोलवर विचार केला तर आपल्या लक्षात येईल की 20 वर्षापर्यंत तुम्ही ब्रह्मचर्य, ज्ञान अर्जन करणं आणि तुमचं जे काही कर्तृत्व तुम्हाला पुढे त्याची पूर्व तयारी करणं. 21व्या वर्षापासून तुम्ही गृहस्थाश्रमात जाणं, त्यानंतर तुम्ही परिवाराची जबाबदारी घेणं, समाजाची जबाबदारी घेणं. गृहस्थांवर ही दोन्ही जबाबदारी आहे, परिवारांवर दोन्ही जबाबदारी, परिवाराची पण, समाजाची पण, पर्यायाने देशाची पण जबाबदारी आहे. नंतर 3ऱ्या याच्यामध्ये आपण जे काही आतापर्यंतचे अनुभव घेतले त्या अनुभवाच्या भरवशावर आपण समाजाला काही दिलं पाहिजे. हा 3रा आश्रम आपल्याला जे सांगतो की वानप्रस्थाश्रम. मग त्याच्यासाठी जावं नाही लागत जंगलामध्ये. मी माझ्या परिवाराच्या आजूबाजूला, माझ्या समाजामध्ये, माझ्या अनुभवाच्या भरवशावर मी काय चांगलं करू शकेल याचा विचार या आश्रमात. आणि शेवटचा आश्रम संन्यासाश्रम. या सगळ्या याच्यातनं सगळ्यांच्या पाठीशी राहून निवृत्ती घेणं, हळूहळू निवृत्त होणं काही काही गोष्टीतनं आणि येणाऱ्या पिढीकडे जबाबदारी देत जाणं. त्यांना कुठे मार्गदर्शनाची आवश्यकता असेल तर त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं, पण त्यांना त्यांचं कर्तृत्व करू देणं, आपणहून करू देणं, त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या पाठीशी उभं राहणं. इतकी सुंदर आपली ही आश्रमांची रचना आहे. त्यानुसार जर आपण आपला जीवनक्रम, जीवनचर्या आपण जर ठरवली तर निश्चितच एक ज्याला आपण म्हणू की यशस्वी जीवन आणि त्यासोबतच सार्थक जीवन आपण निश्चित जगू शकतो. बरोबर आहे. पण ते प्रॅक्टिकली पॉसिबल आहे का? आता आपण जसं बघतो की मुलांना सेटल होता होताच कमीत कमी 30 वर्षाचं तर वय होऊनच जातं आता. म्हणजे तुमचं जे 2रा आश्रम आहे गृहस्थाश्रम, ते 10 वर्ष ऑलरेडी लेट झालं तुमच्या कॅल्क्युलेशन्स प्रमाणे. तर सगळ्याच गोष्टी मग पुढे लेट होत जातात, पुढे सरकत जातात. कसं आहे, थोडंसं कुटुंब प्रबोधनाची यासाठी आवश्यकता आहे असं मला वाटतं. म्हणजे परिवारामधला संवाद जो कमी झाला म्हणते ना, तर आपल्या या आश्रमानुसार जर आपण केलं, जरी 21 वर्ष नाही 25व्या वर्षी किंवा 30च्या आत आपण जर विवाह केला
तर या सगळ्या गोष्टी खूप स्मूथली होण्यामध्ये मदत होते. बरोबर. बघा, निसर्ग आणि मनुष्य शरीर, पंचतत्वानी मनुष्य शरीर बनलं आहे, पंचतत्वानीच पूर्ण विश्व बनलेलं आहे. याची सांगड घालणं आपल्या जीवनामध्ये जर या पद्धतीने आपण केलं, आज मुलांना हे सांगण्याची आजची स्थिती काय आहे मुलांची, 28-30 पर्यंत शिक्षणच होत नाही. त्याच्या पुढे आत्मनिर्भर, आम्हाला पायावर उभं राहू द्या असं म्हणतात. इव्हन मुलींची पण ही स्थिती आहे. त्या 28-30च्या झाल्यानंतर त्यांची एक धारणा पक्की होऊन जाते आणि मग ही पक्की झालेली धारणा कुठेही लवचिक राहत नाही, मग कुठेही ॲडजस्टमेंटचा स्वभाव राहत नाही. आणि विवाह झाल्यानंतर एकमेकांना समजून घेणं, एकमेकांना समजावून सांगणं, एकमेकांच्या समन्वयाने परिवार चालवणं आज आवश्यकता आहे. खूप मोठी आहे. आज या गोष्टींची कुठेतरी कमी आहे. हे वय वाढत गेल्यामुळे पुढे सगळ्या गोष्टींना उशीर होत जातो. म्हणजे पूर्वीचे वडील 60च्या आत आपल्या पोरांचे लग्न लावून द्यायचे. म्हणजे वडिलांची भूमिका, कमाईची भूमिका तिथे संपायची आणि मुलाची भूमिका सुरू व्हायची. असं पूर्वी आपण बघायचो आणि व्यवस्थित ते संसार सगळे चालायचे. त्यावेळेस आपण 4-4 पिढ्या बघायचो एकेका परिवारामध्ये. तर हे जर आपण थोडं याचा विचार केला, गंभीरपणाने विचार केला, त्यामुळे आता या सगळ्याचा परिणाम दिसतोय. काय होतोय परिणाम? एक तर विवाह लवकर होत नाही, झाले तर उशिरा होतात, त्याच्या पुढे मुलं उशिरा होतात, मुलं होण्यामध्ये अडचणी निर्माण होतात. आणि या सगळ्या अडचणींमधनं काही तर मग असे पण दंपती आहेत की जे मुलंच होऊ देणार नाहीत असा विचार करतात. पण आपल्या इथे मूल होऊ देणं हे फक्त काही एन्जॉयमेंटची गोष्ट नाही आहे. परिवार वाढणं म्हणजे एक समाज निर्मितीचं काम आहे. आणि त्यातही मी सांगू इच्छिते की पॉंडेचेरीच्या श्री मा आहेत. अच्छा. त्या म्हणतात, योगी अरविंदांच्या त्या शिष्या आहेत, तर त्या असं म्हणतात की आता स्त्री आणि पुरुषांनी एकमेकांचे हेवे दावे किंवा घरातली कामं महिला, बाहेरची कामं पुरुष, आता हा विचार करण्याचा वेळच नाही आहे. आता दोघांनीही सोबत चालण्याची वेळ आहे. दोघांनीही एकमेकांना समजून घेऊन समन्वयाने काम करण्याची वेळ आहे. आणि दोघांनीही आपला परिवार कसा वाढेल, हा परिवार एक चांगला समाज देऊ शकतो, हाच परिवार देशाला नेतृत्व देऊ शकतो. म्हणून आई होणं हे फक्त एक आई होणं एवढंच मर्यादित नाही आहे. आई होणं ही कदाचित काही जणांना बायोलॉजिकल प्रोसेस वाटेल, पण ते विशाल मातृत्व आहे. आज एका आईच्या जन्म देण्यानी नेतृत्व सुद्धा उभं राहतं समाजामध्ये. याचं उत्तम उदाहरण म्हणजे जिजामातांचं आहे. जिजामातांनी, ज्याला आपण म्हणू की पूर्वनियोजित मातृत्व, आपण म्हणू की मला असा पुत्र दे की जो हिंदू पदपादशाही निर्माण करेल, असं भवानी मातेला आशीर्वाद मागितलेला आहे. आणि ठरवून त्यांनी, ज्याला आपण आजच्या भाषेत गर्भसंस्कार म्हणू, असे गर्भसंस्कार जिजामातांनी शिवाजी राजांवर केले. प्रत्यक्ष जन्मानंतर रामायण महाभारताच्या कथा त्यांना सांगितल्या, त्याच्यातनं शिवाजी राजे घडले. म्हणजे मगाशी जे मी म्हटलं की महिलांनी सर्व दृष्टीने आत्मनिर्भर किंवा स्वावलंबी होणं, आणि तिच्यात जे श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितलं की प्रत्येक महिलेमध्ये मी सप्तशक्तीच्या माध्यमातून आहे. श्री वाक नारीणाम म्हणजे संपत्ती असेल, वाणी असेल, विचार असेल, धैर्य असेल, धीरता असेल, धाडस असेल, या सगळ्या गोष्टींनी मी महिलांमध्ये आहे. आणि या सप्तशक्तींच्या माध्यमातून जिजामातांनी शिवाजी राजांना घडवलं. संकल्पित मातृत्व ज्याला आपण म्हणू, आज त्याची आवश्यकता आहे. आणि आनंदाची गोष्ट आहे की आज समाजामध्ये गर्भसंस्कारांकडे महिला वळतात आहे. आज समाजामध्ये गर्भसंस्कार केंद्र जास्तीत जास्त सुरू होतात आहे.
आयुर्वेदिक ज्या महिला डॉक्टर आहे किंवा पुरुष डॉक्टर आहे ते सुद्धा आपापल्या क्लिनिकमध्ये गर्भसंस्कार केंद्र सुरू करतात आहे आणि बऱ्याच महिला त्याच्यामध्ये सहभागी होतात आहे. तर आज याची खूप आवश्यकता आहे आणि मला असं वाटतं परिवार वाढवणं हे फक्त संख्या वाढवणं नाही तर समाजाला चांगला नागरिक देणं, विश्वामध्ये आपली पण भूमिका आहे सृजनतेमध्ये हे लक्षात घेऊन आपण नवनिर्मिती करणं, इतका मोठा त्या मातृत्वाच्या पाठीमागे अर्थ आहे. हा अर्थ लक्षात घेऊन आपण सगळं आपलं जीवनक्रम ठरवला पाहिजे, जीवनचर्या ठरवली पाहिजे. तर हे कुठेतरी म्हणजे नॅचरली जे आहे त्याच्यामुळे तुमचं आरोग्यही चांगलं राहतं, प्रॉब्लेम्स कमी येतात. आज त्या उशिरा होण्यामुळे खूप प्रॉब्लेम्स पण निर्माण झालेले आहेत. तर एकूणच आपली जी काही जीवनचर्या आहे, लाईफस्टाईल आहे, ही कुठेतरी शोधायला हवी आहे पुन्हा एकदा नव्याने. आहे या परिस्थितीमध्ये आपली जीवनमूल्य कायम ठेवून, आपले संस्कार कायम ठेवून त्याच्यात काय मार्ग आपण काढू शकतो. आणि मला असं वाटतं काळानुरूप आपल्या लोकांनी मार्ग काढलेले पण आहेत. आता ती वेळ आपल्यावर आलेली आहे, आपल्यालाही सकारात्मक त्यातनं वाट काढावी लागेल आणि जावं लागेल पुढे. म्हणजे मागच्या 10-15-20 वर्षातनं जी काही जीवनशैली चेंज झाली आहे त्याचे दुष्परिणाम आता दिसायला लागले आपल्याला. म्हणजे आतापर्यंत ज्या गोष्टीला आपण ॲडव्हान्स जीवनशैली म्हणत होतो मे बी, तर त्याचे दुष्परिणाम आता दिसायला लागले आणि पुन्हा कुठेतरी लोक परत यायला लागले. आता आपण बघतो की पुष्कळ सारं अवेअरनेस ऑर्गॅनिक फूड विषयी म्हणा किंवा इवन IT-मध्ये असे बरेच लोक आहेत जे 8-10 वर्ष जॉब करून, म्हणजे असे जे गुगल किंवा मायक्रोसॉफ्ट सारखे हायली पेड असतात, तिथनं ते जॉब सोडून शेती वगैरे काहीतरी अशा प्रकारचे व्यवसाय करतात. तर असे बरेच लोक आहेत. तर तुम्हाला काय वाटतं की आजच्या वेळेला स्त्रीसाठी सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे? बाहेरचं जग की तिच्या मनातलं गोंधळ? तिने कुठेतरी शांतपणे बसून वर्तमान काळामध्ये परिवार आणि बाहेरचं जग याच्यात संतुलन कसं करता येईल याचा विचार करण्याची आज आवश्यकता आहे. म्हणजे एकूणच आज कदाचित आर्थिक आवश्यकता पण आहे महिलांनी आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने. दुसरी गोष्ट, आपल्या गरजा किती ठेवायच्या आणि किती मर्यादित करायच्या याच्यावरही तुमचं अर्थकारण अवलंबून आहे. मला असं वाटतं या सगळ्या याच्यामध्ये केवळ पैसा हा विषय असू नये. जीवनामध्ये पैसा आवश्यक आहे, तो मिळवलाच पाहिजे. पण आपल्या इथे असं पण म्हणतात की 100 हातांनी कमवा आणि 1000 हातांनी दान द्या. अच्छा. आपल्या इथे कोणीही देवी देवता गरीब नाही आहे, श्रीमंत आहे. आणि भारत हा सोन्याची चिडिया म्हणायचे, म्हणजे इतकी संपन्नता, इतकं समृद्ध जीवन भारतातलं होतं. ते फक्त आर्थिकच नव्हतं, त्यासोबत बाकीचे पण जीवनमूल्य असतील, जीवनसंस्कार असतील, ते पण होतं. आजच्या परिस्थितीत पुन्हा आपल्याला आपले जीवनमूल्य नव्याने, ज्याला म्हणू आपण, डिझाईन करण्याची आवश्यकता आहे. जीवनमूल्य कायम ठेवून वर्तमान परिस्थितीत कशा पद्धतीने आपण ते जगू शकू, वागू शकू. आजच्या परिस्थितीत बऱ्याच गोष्टींचा सामना पण करावा लागतो, सामोरं जावं लागतं. या सगळ्या याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने हे करू शकू, हे एक आव्हान नक्कीच आहे. पण या आव्हानाला आपण मार्ग पण काढला पाहिजे आणि तो काढू शकतो आपण फक्त एकदा बसून त्याच्यावर विचार करून सकारात्मकरित्या. नकारात्मक तर खूप गोष्टी समोर येतील, पण आपल्याला मार्ग काढायचा आहे, त्यामुळे आपल्याला सकारात्मकच विचार करावा लागेल. त्यामुळे महिलांनी या सगळ्या दृष्टीने विचार करून त्यातनं मार्ग काढणं सगळं आपल्या जवळच आहे, पण ते आपण ओळखलं पाहिजे आणि त्यातनं बाहेर पडलं पाहिजे. म्हणजे कालच मी एका संस्कार वर्गाच्या समारोपाला गेले होते. अच्छा.
मुलांना तिथे श्लोक शिकवले, काही देशभक्तीपर गीतं शिकवले, त्यानंतर काही कथा सांगितल्या. आज संस्कार वर्गांची आवश्यकता का भासायला लागली? पूर्वी हे संस्कार परिवारांमध्ये व्हायचे. आजी आबा असायचे, आजी आजोबा असायचे, आई वडील असायचे. आणि असं आता बस मी संस्कार करतो, संस्कार ही अशी गोष्ट नाहीच आहे. ही मोठ्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, आचरणातून येणारी गोष्ट आहे. आज त्या आचरणही कुठेतरी वेगळं झालंय का, विचित्र झालंय का, याचा पण विचार करण्याची आवश्यकता आहे. ते आचरण ठीक मार्गाने कसं चालेल, की मला एक ती कथा सांगतात ना, की 2 शिष्य होते आणि त्यांना गुरुजींनी एक पोपट दिला आणि त्यांना सांगितलं की या पोपटाला मी बाहेरून जाऊन येण्याच्या आधी तुम्ही मारून टाकायचं. अच्छा. एक शिष्य गेला एका ठिकाणी, पाठ केली आणि पटकन त्या पोपटाला मारून टाकलं. दुसरा शिष्य पोपटाला घेऊन गेला. कुठेही गेला तरी त्याला असं वाटायचं मला कोणीतरी पाहतंय. कुठेही आडबाजूला गेला, झाडाच्या जवळ गेला तरी त्याला वाटायचं मला कोणीतरी पाहतंय. कुठे गुहेत गेला तरी त्याला वाटायचं मला कोणीतरी पाहतंय. म्हणजे मला पाहणारं कोणी आहे. जेव्हा गुरुजी आले तेव्हा त्यांनी एका शिष्याने तर पोपटाला मारलेलं असतं, दुसऱ्या शिष्याला विचारतात का तू नाही केलं असं? नाही गुरुजी, मला कुठेही गेलो तरी मला असं वाटत होतं की मला कोणीतरी पाहतंय. म्हणजे हे त्याच्या अंतर्मनात जे आहे की माझी प्रत्येक कृती कोणीतरी निरीक्षण करताय आणि त्या निरीक्षणातनं त्याचे पडसाद उमटणार आहेत. तर त्यामुळे आपल्या परिवारामध्ये सगळ्यांचं जे आचरण आहे त्या आचरणाचे पडसाद येणाऱ्या पिढीवर उमटतात आहेत. त्यामुळे ते आचरणसुद्धा आज चांगलं ठेवणं आवश्यकता आहे. पती पत्नींमधला संवाद असेल, कधी कधी आज तणावयुक्त जीवनशैली झाली आहे, त्यामुळे थोडे तू मै पण होते, पण ती मुलांसमोर झाली तर त्याचे परिणाम होतात. आणि मग लहानपणापासून जर मुलं हे बघत आले तर मग पुढे जाऊन म्हणतात आम्हाला लग्न नाही करायचं, आम्ही आईबाबांचं जीवन पाहिलेलं आहे. बरोबर. तर हे पण कारणीभूत असतं. म्हणून कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा विचार नव्याने करणं आणि तशी जीवनशैली, कारण टेक्नॉलॉजी आहे आणि ती असणारच. आता फोन, टीव्हीज आणि बाकीचे जे डिस्ट्रॅक्शन्स पहिले नव्हते ते आता आपल्याजवळ आहे. आपण त्याचा यूज करतो आहे, चांगल्या कामासाठी होतो आणि बरेचदा आपला वेळ पण वाया जातो त्यात. बरोबर. तर त्याच्यासोबतच कसं जगायचं ते आपल्याला शिकावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला काही पर्याय नाही. वुमन एम्पॉवरमेंट आणि फ्रीडम, तुम्हाला याबद्दल काही बोलायचं आहे का? मला असं वाटतं मुळात अगदी सुरुवातीपासून आपण जे भारतीय महिला किंवा भारतीय स्त्री जी बघितली, अगदी वेदकाळापासून जर पाहिलं तर महिलांना स्वतंत्रता होती. आपलं असं लक्षात येईल की वेदातल्या ऋचा सुद्धा महिलांनी लिहिलेल्या आहेत. मैत्रेयी, गार्गी, अपाला यांनी वेदातल्या ऋचा लिहिलेल्या आहेत. आपण सावित्रीचं उदाहरण बघतो की तिला वर संशोधनाचं पूर्ण स्वातंत्र्य तिच्या आईवडिलांनी दिलं होतं. स्वयंवर असायचं. स्वतः पती शोधू शकण्याचं स्वातंत्र्य तिला होतं. मुळात आपल्या इथली महिला स्वतंत्र आहे आणि तिला ते स्वातंत्र्य पण होतं. स्वतःच्या तेव्हा तिची वैचारिक स्वातंत्र्यता पण या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला लक्षात येते. किंवा मंडन मिश्रांची आपल्याला घटना माहिती असेल की त्यांची पत्नी सरस्वती, मंडन मिश्र आणि शंकराचार्य यांचा वादविवाद होता. आणि मंडन मिश्रांची पत्नी जी होती सरस्वती, ती न्यायाधीश होती त्या वादविवादाच्या निकाल देण्यामध्ये. आणि या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा आपले पती हरतात आहे असं सरस्वतीच्या लक्षात आलं, तेव्हा तिने शंकराचार्यांना गृहस्थाश्रमातले प्रश्न विचारले, कामशास्त्रातले प्रश्न विचारले. शंकराचार्य ब्रह्मचारी, त्यांनी सरस्वतीला वेळ मागून घेतला आणि ते आपल्याला माहिती आहे की पुढे त्यांनी मग ते एका शरीरामध्ये जाऊन मग ते अनुभव घेतले सगळे.
तर नंतर पण मात्र की ही किती मोठी गोष्ट आहे की 2 पुरुषांच्या वादविवाद स्पर्धेची न्यायाधीश म्हणून सरस्वती बसते आणि यामध्ये मंडन मिश्र हारतात, शंकराचार्य नंतर जिंकतात. म्हणजे निष्पक्षपातीपणे निर्णय देणं हे सुद्धा सरस्वतींनी त्यावेळेस केलेलं आहे, हे पण आपल्या लक्षात येतं. म्हणजे आजच्या याच्यामध्ये थोडंसं आपण विषयांतर होईल कदाचित, पण आपल्या मुलांचे दुर्गुण लपवणं किंवा वाईट गोष्टी जगासमोर येऊ न देणं, पण त्याच्यात ती सुधारणा झाली पाहिजे. माणूस म्हणून त्याला जेव्हा आपण घडवतो तेव्हा या वाईट गोष्टी न लपवता त्याच्यात सुधारणा होण्याची आज आवश्यकता आहे. खरं तर खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि नाही तर मग आपल्याला माहितीच आहे ना ती गोष्ट की तो छोटा मुलगा लहानपणापासून छोट्या चोऱ्या करत जातो आणि जेलमध्ये जातो. जेव्हा अगदी शेवटच्या त्याच्या गुन्ह्यामध्ये त्याला फाशीची शिक्षा होते, तुझी शेवटची इच्छा काय असं विचारल्यावर तो म्हणतो मला आईला भेटायचं आहे. आई भेटायला आल्यानंतर तो आईच्या कानाशी जातो आणि चावा घेतो. आई म्हणते अरे तुला लहानाचं एवढं मोठं केलं, हेच का त्याचं फळ. त्यावेळेस तो मुलगा आईला म्हणतो आई मी पहिली चोरी जेव्हा केली तेव्हाच तू मला का नाही रोखलं, तेव्हाच तू मला का नाही शिक्षा केली. जर तेव्हाच तू मला चांगलं केलं असतं तर आज ही वेळच आली नसती. म्हणजे एका महिलेवर केवढी मोठी जबाबदारी आहे हे यातनं लक्षात येतं. पण मुळात महिलेनी हे तिची स्वतंत्रता लक्षात घेऊन, तिच्याकडे ऑलरेडी स्वतंत्रता आहे, पण त्या स्वतंत्रतेचा उपयोग असं नवनिर्माणासाठी आणि सत्याच्या बाजूनी काम करण्यासाठी तिने केला पाहिजे. ही स्वतंत्रता महिलांमध्ये आधीपासून होती. मध्यंतरीच्या काळात जी आक्रमणं झाली भारतावर त्यावेळेस कुठेतरी ही प्रथा आली, पडदा पद्धती आली, मग महिलांच्या शीलरक्षणाचा विषय आला. कारण आक्रमणकारी तशा पद्धतीचे आक्रमण करत होते. घरच्या घर नेस्तनाबूत केले, महिलांवर अत्याचार केले, पराभव झाल्यानंतर त्या घरातल्या महिला उचलून नेल्या, अशा पण पद्धतीचे. आणि म्हणून पद्मिनीनी हे होऊ नये म्हणून जौहर केलं, आपल्या शिलाचं रक्षण केलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई जेव्हा हे लक्षात आलं शेवटच्या क्षणाला, तेव्हा गंगादास बाबांच्या आश्रमामध्ये त्यांना सांगितलं झाशीच्या राणीने की माझं शरीर शत्रूच्या हातात लागता कामा नये. आणि म्हणून गंगादास बाबांनी तिथे जे काही गवताची पेंडी होती त्याच्यावर झाशीची राणी पडली होती त्याला आग लावून दिली. म्हणजे जेणे शीलरक्षण हे जे भारतीय नारीचं पहिल्यापासून जे स्वत्व जागृत ठेवणं हे जे म्हणू आपण शीलरक्षण, आणि आज ती काळाची गरज आहे. समितीचं असं एक गीत आहे, हम स्वयं के शील को आकार दे. म्हणजे हे शील फक्त शारीरिक नाही आहे, हे वैचारिक पण आहे, हे मानसिक पण आहे, हे बौद्धिक पण शील आहे, ज्याला आपण चारित्र्य म्हणतो. जसं व्यक्तिगत चारित्र्य असतं तसं राष्ट्रीय चारित्र्य पण असतं. आणि हे स्त्रियांमध्ये मुळात आहे, तिला मुळात ती स्वतंत्रता आहे. मध्यंतरीच्या आक्रमणामुळे कदाचित हे बंधनं आले, पण ते आक्रमणं परतल्यानंतरही ती बंधनं परत नाही गेली, ती बंधनं कायम राहिली. आणि आपण हे मागे वळून पाहिलं नाही. आणि म्हणून वर्तमान काळामध्ये ज्या पद्धतीने स्त्रियांना स्वतंत्रता देणे असेल, त्यांच्या सोबत चालणे असेल, त्यांच्या पाठीमागे राहून हिम्मत देणं असेल, त्यांच्या बरोबरीने काम करणं असेल, हे कुठेतरी राहून गेलं का असं एक जाणवतं. आणि हेच जर आपण पुन्हा आजच्या परिस्थितीत जर केलं तर मग वेगळी स्वतंत्रता देण्याचा विषयच नाही आहे. ती आपणहून तिच्यात जी आहे दैवी शक्ती म्हणा किंवा तिच्यात जी क्षमता आहे, जसं मगाशी म्हटलं सप्तशक्ती आहेतच तिच्यामध्ये, त्या सप्तशक्तीचा उपयोग ती स्वतःच्या पण उन्नतीसाठी करेल, परिवाराच्या पण विकासासाठी करेल, समाजाच्या पण उन्नतीसाठी करेल. त्यामुळे स्वतंत्रता मुळात आहे. फक्त एक जाणवतं की स्वतंत्रतेच्या नावाखाली कुठेतरी स्वैराचार सुरू झालाय का, स्वतंत्रतेचा अर्थ वेगळा घेतला गेलाय का.
असं एक पुन्हा कुठेतरी विचार करण्याला प्रवृत्त आत्ताची जी सामाजिक स्थिती आहे किंवा महिलांची जी स्थिती आहे किंवा समाजाकडून महिलांवर ज्या गोष्टी होतात, अत्याचार होतात, बलात्कार होतात, तर हे कुठेतरी पुन्हा एकदा या गोष्टींचा विचार करण्याची आज आवश्यकता आहे की ही स्वतंत्रता स्वैराचारात बदलू नये, ही स्वतंत्रता विचारामध्ये राहावी आणि समाजाने पण तशा पद्धतीने पाठिंबा द्यावा. मुळात स्त्री सक्षम आहे, त्यामुळे 33% आरक्षणाची गरज नाही, फक्त तिला या सपोर्टची आवश्यकता आहे. आणि जर आपण असं म्हणतो की समाजाचा अर्धा हिस्सा महिला आहे, अर्धा भाग महिला आहे, 50% जर महिला आहे समाजामध्ये, तर तिची जबाबदारी पण आहे. जशी तिची जबाबदारी आहे तसे तिचे अधिकार पण आहेत. बरोबर. तिने हे दोन्ही गोष्टी ओळखून आपली स्वतंत्रता कामी आणावी. एकूणच आपल्या इथे एक सुंदर सुभाषित आहे, अधिकारम परित्यज्य कर्तव्यम कुरुते सदा, कर्तव्यम तू सुसंपन्ने अधिकारो लभ्यते स्वतः. आपण आपलं कर्तव्य करत गेलो तर आपोआप त्या कर्तव्यातनं तुम्ही असे तयार होता की आपोआप तुम्हाला अधिकार प्राप्त होतात. वेगळे आंदोलनं करण्याची गरज नाही, वेगळे नारे लावण्याची गरज नाही, शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता नाही, मोर्चा काढण्याची आवश्यकता नाही. आपण आपले कर्तव्य पण केले पाहिजे. कर्तव्यासोबत आपल्याला, जसं आपण म्हणतो आपल्याला संविधानात सांगितलंय की जसे नागरिक कर्तव्य आहे, प्रत्येक नागरिकांनी ते कर्तव्य करत गेलं तर अधिकार त्याला आपोआप मिळतात. पण आत्ता असं लक्षात येतं की अधिकाराचीच भाषा जास्ती बोलल्या जाते, कर्तव्य कमी केलं जातं. आणि म्हणून आपल्याला विषय घ्यावा लागतो की नागरिक कर्तव्य काय आहे याची जाणीव करून द्यावी लागते. तर ही होऊ नये, प्रत्येकाने ते समजून उमजून करणं, लक्षात घेऊन करणं आज आवश्यक आहे. बरं, आधुनिकता आणि संस्कार हे एकमेकाचे विरोधी आहेत का? बिलकुल नाही. मी तर म्हणेल की आधुनिकता, संस्कार एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. आणि स्वामी विवेकानंदांनी त्या काळामध्ये, म्हणजे विचार करा, 1800च्या शतकामध्ये ते अमेरिकेला गेले होते. आपल्याला माहिती आहे शिकागोचं प्रसिद्ध भाषण. स्वामी विवेकानंदांनी ज्या विचारांवर काम केलं, स्वामी विवेकानंद असं म्हणायचे की पूर्व आणि पश्चिम यांचा सुंदर मिलाप घेऊन आपण वर्तमान काळात जगू शकू का? विज्ञान आणि अध्यात्म हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तसं आधुनिकता आणि संस्कार हे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. तर हे दोन्ही घेऊन आपण जगू शकू का? पूर्व पश्चिम, विज्ञान आणि अध्यात्म, स्त्री आणि पुरुष एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे, सोबत सोबत जाऊ शकू का? या पद्धतीने आपण जर गेलो तर मला असं वाटतं की आधुनिकता आणि संस्कार हे वेगळे नाही आहे. वर्तमान परिस्थितीमध्ये संस्कारांचं महत्त्व लक्षात घेऊन, आणि मला असं वाटतं त्याची पुरेशी जाणीव आज समाजामध्ये आहे. लोकांना वाटायला लागलंय की फक्त पैसा कमावणं पूर्ण नाही आहे, जीवनाची पूर्णता नाही आहे. त्याच्यामध्ये माणूस चांगलं असणं. आणि आपण असं म्हणतो ना की शिक्षणाने ज्ञान येतं, नॉलेज येतं, शिक्षणाने माहिती मिळते, इन्फॉर्मेशन मिळते आपल्याला. पण आजचं शिक्षण हे शिक्षणाने संस्कार होतील असं शिक्षण नाही. कुठेतरी ते शिक्षण मार्कांमध्ये अडकलाय का? म्हणजे इतिहासाचा हा प्रश्न इतक्या मार्कांचा, किंवा सायन्सचं किंवा केमिस्ट्रीचे इक्वेशन्स इतक्या मार्कांचे, असं कुठेतरी शिक्षण अडकलंय का? त्या शिक्षणाने संस्कार होतीलच असं नाही. संस्कार तर खूप दूरची गोष्ट आहे. त्या शिक्षणाने इवन क्रिएटिव्ह माइंड्स पण नाही क्रिएट होत आहेत. कारण ते शिक्षण इंग्रजांनी डिझाईन केलं होतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह वर्क करण्यासाठी, आपल्यासाठी. आणि तेच आपण करतोय आतापर्यंत 75 वर्ष झाले. म्हणून आपण बघतो की
सगळे फाउंडर्स जे असतात मोठमोठ्या कंपनीचे सगळे यूएसचे असतात आणि त्यातले CEO आपले असतात. मॅक्स मुलर किंवा मेकॉले यांनी भारतामध्ये काळे इंग्रज अच्छा. म्हणजे असं म्हणतात की मानसिकता ती फक्त आपल्या भारतातल्या हवामानानुसार आपला रंग आहे तो मायने नाही, पण तुमचा मेंदू त्यांनी इतका अशा पद्धतीने बनवला की तुम्ही त्यांचेच विचार घेऊन पुढे गेलात. म्हणून खूप ठिकाणी ऐकलं पण असेल की जेव्हा मॅक्स मुलरनी वेदाचं जर्मनीमध्ये ट्रान्सलेशन करायचं ठरवलं तेव्हा लोकमान्य टिळकांनी भाषा शिकली. अच्छा. की हे ट्रान्सलेशन व्यवस्थित करतील की नाही करणार, तर ते जर्मनी शिकले की माझं वेद, ज्या वेदांना आम्ही आदर्श मानतो, ज्याच्यावर आम्ही जीवनक्रम चालतो, जीवनमूल्य ठरलेली आहेत, विचारधारा ठरलेली आहे, तर ते व्यवस्थित करतोय की नाही, जगाला ते ज्ञान मूळ जे आहे तसं जातंय की नाही, याच्यासाठी म्हणून ते जर्मनी शिकले. अच्छा. लोकमान्य टिळक. इतका स्वाभिमान आपल्या सगळ्या गोष्टींबद्दल, आणि हा स्वाभिमान आजच्या शिक्षणातनं येतोय का? आधुनिकता आणि संस्कार म्हणजे अजून एक सुंदर उदाहरण सांगता येईल, काही जणांना माहिती असेल. शिंडलर्स लिस्ट नावाचा एक पिक्चर आहे. अच्छा. आपल्याला माहिती आहे की दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्यू आणि नाझी यांचं युद्ध होतं. बरोबर. तर त्यामुळे जे ज्यू लोक होते तर एक शिंडलर नावाचा नाझी मनुष्य होता. अच्छा. सैनिक होता. तर त्यांनी गॅस चेंबरमध्ये अडकलेल्या 1200 ज्यू लोकांची सुटका केली. ओके. म्हणून तो शिंडलर्स लिस्ट नावाचा पिक्चर आहे. कुठेतरी त्याच्यामध्ये माणुसकी जिवंत होती, कुठेतरी माणसाशी माणसाने माणसासारखं कसं वागायचं हा संस्कार त्याच्यावर होता. आणि म्हणून त्यांनी शत्रू असूनही त्या 1200 ज्यूंची सुटका केली. म्हणजे आज हे सांगण्याची वेळ आली आहे की माणसाने माणसाशी माणसासम वागणे, ते जमिनीवर. आकाशात खूप दुसऱ्या गावी गेलो की खूप चांगले वागतो, पण घराचे सख्खे शेजारी तर ते सुद्धा आजकाल नाही संबंध चांगले. ते संबंध कसे चांगले होतील, पारिवारिक संबंध, हा संस्कार मुलांना देणं. आणि याची आज खरंच गरज आहे की मुलांमध्ये पण मग ती कॉम्पिटिशन, मग ती तणाव, त्याच्यासाठी मग ती द्वेष, मत्सर, ह्या गोष्टींना कुठेतरी आपण कमी करत 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 आणलं पाहिजे. पण दुसरी पण बाजू आहे की आजची जनरेशन थोडी, मी जे बघते सध्या, विशाल मनाची पण आहे की ते बघतात, अरे नाही हे चालतं, एक ग्रुपनी चालतं, म्हणजे असं की इतका छोटा विचार आपण नाही करायचा, असं समजणारी पण जनरेशन आहे. हुशार जनरेशन आहे, चंट जनरेशन आहे. नॉलेज भरपूर आहे त्यांच्याकडे, पण कुठेतरी ही जी संस्कारांची एक रेष आहे, ते म्हणतात ना की एक रेष असेल छोटी, त्याला मोठं करायचं असेल तर त्याच्यासमोर एक मोठी रेष आपल्याला काढावी लागेल, त्याला डिस्टर्ब न होऊ देता. म्हणून आताच्या या जनरेशनला, आधुनिकतेला डिस्टर्ब न होऊ देता संस्कारांची एक मोठी रेष त्याच्यासमोर काढता येईल का, असा एक थोडासा विचार आपण करावा असं वाटतं. एक मध्यंतरी गेल्या 10 वर्षांपासनं मी डॉक्टर रवींद्र क्षीरसागर आणि उर्मिला क्षीरसागर यांचं निरामय बहुउद्देशीय संस्था आहे. तर त्याच्याशी पण जोडल्या गेली आहे. अच्छा. म्हणजे मी जेव्हा खापरीला विवेकानंद मेडिकल मिशनमध्ये इंटर्नशिप केली तेव्हा हे दोघंही जण तिथे मुख्य डॉक्टर म्हणून कार्यरत होते. आणि तेव्हा तो प्रकल्प सुरू झाला होता, म्हणजे त्याला रूप देण्याचं कार्य यांनी केलं. तर नंतर त्यांनी निरामय बहुउद्देशीय संस्था अशी एक सेवाभावी संस्था, NGO त्यांनी सुरू केली. तर गेल्या 10 वर्षांपासनं त्यांचा किशोरी विकास प्रकल्प असा चालतो. तर साधारण नागपूरच्या आजूबाजूचे जे ग्रामीण क्षेत्र आहे त्या ग्रामीण क्षेत्रामध्ये महिलांमध्ये, मुलींमध्ये
आरोग्यविषयक जागरूकता, आपली जीवनशैली, आपला आहार कसा असावा, आपले विचार कसे असावे, आरोग्य कसं असावं, वेळच्या वेळी महिलांनी कशा पद्धतीने स्वतःला ठीक ठेवावं, अशा पद्धतीची एक जागृती त्यांच्या या संस्थेमार्फत होते. त्यांची उन्हाळ्यात शिबिरं पण होतात. तर त्या शिबिरांमध्ये पण मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यायला म्हणून सेविका पण जातात. त्यांचे जे काही कार्यशाळा होतात, वर्कशॉप होतात, त्याच्यामध्ये मुलींना स्वावलंबन म्हणजे इव्हन पदार्थ बनवण्यापासून अगदी कम्प्युटर शिकवण्यापर्यंत अशा पद्धतीचं पण मग त्याच्यात शिलाई केंद्र असेल, आरोग्य रक्षिकेचं काम असेल, असं पण प्रशिक्षण त्यांना दिलं जातं. MSCIT सारखे कोर्स असतील. म्हणजे इतकंच काय की 10वी-12वी नंतर सुद्धा मुलींना दोघांना पण MPSC, UPSC याचे कोणते मार्ग आहेत जाण्याचे, तिथपर्यंत जाण्याचे. म्हणजे ग्रामीण क्षेत्रातल्याही मुलींचा विकास, किशोरवयीन मुलींचा विकास व्हावा, अशा दृष्टीने हे कार्य सुरू आहे. म्हणजे मी या तरुणींशी संवाद साधते या शिबिरांमध्ये जाऊन, तर तेव्हा असं सहज लक्षात येतं की ग्रामीण वातावरण, घरातलं वातावरण, व्यसनाधीनता कुठेतरी, मग त्याचा मुलींवर होणारा परिणाम, या सगळ्या ह्याच्यातनं त्या मुलींना बाहेर काढणं आणि त्यांना एक दिशा देणं जीवनामध्ये, त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं, परिवाराची जबाबदारी घेऊन हे सगळं आपण केलं, ती जबाबदारीची जाणीव त्यांच्यामध्ये निर्माण करणं. तर अशा पद्धतीचं सगळं कार्य त्या करत असतात डॉक्टर क्षीरसागर. आणि त्यांच्यासोबत जाण्याचा योग येतो. मलाही समाजदर्शन होतं, मलाही त्यातनं बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तर असं पांझरीला पण त्यांचं एक केंद्र आहे खापरीजवळ. तर त्याही केंद्रात गेले होते, तेव्हा महिलांशी संवाद केला होता, साधला होता. आत्ता थोडंसं समाजामध्ये जे मोफत देणं, याच्यामुळे जी मानसिकता थोडी बदलत चालली आहे की मिळतंय मग कष्ट करायचे नाही, सगळं आयतं येईल. तर त्याच्यामुळे कुठेतरी समाजामध्ये ज्याला म्हणायचं निराधार म्हणा किंवा मिळण्याची अपेक्षा समाजाकडनं, मग स्वकष्टाने काही करणं, त्यातनं उदरनिर्वाह करणं, असं कुठेतरी कमी होत आहे का, असा पण महत्त्वाचा विषय. हां, असा पण एक विषय येतोय. पण या सगळ्या ह्याच्यातनं महिलांनी उभं राहावं, कष्ट करावे, त्याचा मोबदला समाजाने द्यावा, असा पण एक विषय पुढे येतोय. आणि बचत गट पण त्यांचे निर्माण झालेले आहेत. त्याच्यातनं त्या महिलांना शिलाई काम असेल, जसं मगाशी म्हटलं तसं पदार्थ करण्याचं काम असेल, त्याला मार्केट उपलब्ध करून देणं, असंही काम या माध्यमातनं चालतं. बरोबर आहे. तुम्ही आता जो विषय म्हटला ना, आता बरेचसे माझे काही मित्र आहेत ज्यांचे छोटे मोठे उद्योग आहेत, तर त्यांची एक कंप्लेंट असते की यार काम करने को लड़के नहीं मिलते. आणि एकीकडे आपण बघतो की इतकं अनएम्प्लॉयमेंट आहे, आणि एकीकडे अशी पण कंप्लेंट आहे लोकांची की काम करायला कोणी नाही आहे. बरोबर. म्हणजे कुठेतरी ही मोठी गॅप निर्माण झाली आहे की काम आहे पण ते काम करायचं नाही. जे काही कारणं असतील, मे बी होऊ शकतं की जे तुम्ही म्हटलं की जे मोफत मिळायला लागलेलं आहे त्यामुळे एक ती कष्ट करण्याची जी कपॅबिलिटी असते ती तर नाही संपत चाललेली आहे. कारण शेवटी आपलं ब्रेन काय करतं ना, इझिएस्ट वे सिलेक्ट करतं. एक्झॅक्टली. बरोबर आहे. मुद्दाम शरीर कष्टामध्ये टाकून काम करणं असं खूप कमी झालंय. पण त्याच्यामुळे हाताला काम नाही, डोक्याला काम नाही, स्किल डेव्हलपमेंट होत नाही. मग पण या संस्थेद्वारे म्हणजे मागल्या वर्षी खापरीला जे शिबिर झालं, इव्हन मुलांना सुद्धा, की काचेच्या बाटलीवर पेंटिंग करून त्याच्यावर डिझाईन काढणं, म्हणजे कुठेतरी मेंदूला चालना, कुठेतरी रंगसंगतीच्या सोबतीने जाणं, कुठेतरी क्रिएटिव्हिटी जी काही आहे आपल्या प्रत्येकामध्ये, पण ती कुठेतरी बाहेर येणं,
हे त्यांनी जे काम सुरू केलेलं आहे या माध्यमातनं. नाहीतर मग मुलांची पण व्यसनाधीनता ग्रामीण क्षेत्रातल्या वाढत चालली आहे. खूप खूप हां, मोठा प्रॉब्लेम आहे. आज समाजामध्ये सुद्धा जे काही पेपरमध्ये आपण बातम्या वाचतो की ड्रग्ज खूप यायला लागले. खूपच आहे. शाळांच्या बाजूला असलेल्या पानपट्टीवर ते विक्रीला उपलब्ध होतात आहेत. आपल्या वेळेस आपण काहीतरी मूवीमध्ये वगैरे असं बघायचो की फक्त असं काही बघायचो. असायचं. पण आता समाजामध्ये अगदी घराघराच्या काय बाजूला म्हणता येईल अशी ती स्थिती आलेली आहे. या सगळ्या याच्यातनं या नवीन जनरेशनला बाजूला कसं करायचं, संवादातनं हे सगळं कसं करायचं, त्यांना समजून सांगणं, त्याच्यासाठी अशा प्रकारच्या शिबिरं की त्यांनी जे NGOच्या मार्फत घेतले त्या किशोरवयीन मुलामुलींसाठी, तर या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी संवाद करत असतो. मग स्वतःचं व्यक्तिमत्व घडवणं असो, त्याच्यातनं माझ्याबरोबरीने माझ्या 4 मित्रमैत्रिणींना घडवणं असो, माझ्या परिवारातलं वातावरण तयार करणं असो, अशा पद्धतीचा संवाद आम्ही त्यांच्याशी करत असतो. आणि त्यातनं जे जे चांगलं आहे त्या परिस्थितीनुसार, वातावरणानुसार ती पण मुलं शिकतात आणि तयार होतात. आज ती पण मुलं या कामामध्ये त्यांना मदत करतात. आज शेतीविषयक कामातही ती मुलं मदत करतात. म्हणजे समाजामध्ये जसं वाईट गोष्टी आहेत त्याच्याबरोबरीने चांगल्या पण गोष्टी आहेत. हो. फक्त त्या चांगल्या गोष्टी फोकस व्हायला पाहिजे, त्या चांगल्या आहेत हे कळलं पाहिजे आणि त्या मार्गाने सगळेजण आले पाहिजे की या मार्गाने आपण त्याच्यात सगळ्यांचंच भलं आहे. व्यक्तीचं पण भलं आहे, परिवाराचं पण भलं आहे, समाजाचं पण भलं आहे. आणि आपण जे उन्नत राष्ट्र म्हणतो किंवा आपण वसुधैव कुटुंबकम मानणारे लोक आहोत, इतका मोठा विचार करणारे लोक आहेत. हा मोठा विचार केव्हा होईल, जेव्हा व्यक्ती असा विचार करायला लागेल. तर असा समाज घडवण्याचं काम, असं परिवार घडवण्याचं काम अशा छोट्या छोट्या शिबिरांमधनं म्हणा किंवा अशा छोट्या छोट्या वर्गांमधनं म्हणा, अशा परिवारांच्या माध्यमातनं म्हणा, असं सातत्याने संघ समिती काय किंवा अशा प्रकारच्या NGOज काय, समाजात खूप लोक आहेत जे चांगले कामं करतात, पर्यावरण विषयक कामं करतात. NGOच्या माध्यमातनं अजून विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आहेत, वेगवेगळे विषय घेऊन काम करणारे लोक आहेत. तर त्याच्यामध्ये आपला काहीतरी हातभार लागावा, आपलं योगदान राहावं. म्हणजे हे पण मार्गदर्शन अशा पद्धतीच्या शिबिरांमधनं दिल्या जातं आणि लोक जोडले जातात त्या विषयाशी. तर एक तो पण सुंदर प्रकल्प आहे निरामय बहुउद्देशीय संस्था. आज बऱ्याच ग्रामीण क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. ही नागपूरचीच आहे. नागपूरलाच आहे. माधवनगरला त्यांचं कार्यालय आहे एक, आणि मनीष नगरला सुद्धा एक केंद्र आहे त्यांचं. तर खूप चांगल्या पद्धतीने ते काम करतात. आता एक जो मोठा चॅलेंजिंग टास्क आहे मुलींसाठी, पहिले कसं असायचं की मुलींना फक्त घर सांभाळायला लागायचं, पण आता त्यांना जॉब प्लस घर दोन्ही सांभाळायचं आहे. तर त्यांनी ते बॅलन्स आउट कसं करायचं, किंवा तुमचा काय अनुभव आहे? आता तुम्ही पण बरंचसं समाजकार्य करताय, समिती कार्य करताय, प्लस घर पण सांभाळताय, परिवार पण आहे. तर ते बॅलन्स आउट कसं करता तुम्ही आणि ते कसं करावं, तर याबद्दल थोडं बोलू. मला असं वाटतं थोडंसं परिवारामध्ये संवाद वाढवण्याची आवश्यकता आहे याच्यासाठी. आपली आई जॉब करते, आपले वडील जॉब करतात, या सगळ्या ह्याच्यामध्ये कुठेतरी ते समजून घेणं आणि याबरोबरीने टाईम मॅनेजमेंट असणं, याबरोबरीने परिवार सदस्यांचा प्रत्येक कामामध्ये सहभाग असणं किंवा कामं वाटून घेणं, ज्याला आपण म्हणू की कमी वेळामध्ये जास्त काम होऊ शकतं. तर अशा पद्धतीने आपण परिवारामध्ये हे वातावरण निर्माण करावं लागेल, हे समजून सांगावं लागेल, मुलांना सांगावं लागेल, नवऱ्याला सांगावं लागेल, बायकोला सांगावं लागेल, एकमेकांना हे समजावून सांगण्याची आवश्यकता आहे. आणि या सगळ्या ह्याच्यातनं म्हणजे आम्ही तुमच्याचसाठी करतो असं न म्हणता हे आपल्या परिवाराची आवश्यकता आहे. म्हणजे आपण असं म्हणतो की समाजाचा, हिंदू संस्कृतीत असं म्हणतात की समाजाचा घटक काय आहे,
कुटुंब हा घटक आहे, व्यक्ती हा घटक नाही आहे. वा. हां, समाजाचं मुख्य एकक काय आहे, युनिट काय आहे, कुटुंब आहे, परिवार आहे. त्यामुळे या परिवारामध्ये या संवादाची आवश्यकता आज आहे. आज ते कामं वाटून घेण्याची आज आवश्यकता आहे. आणि मला असं वाटतं की बऱ्यापैकी आत्ताच्या जनरेशनमध्ये पती पत्नी म्हणा किंवा मुलं पती पत्नी हे आपसात कामं वाटून घेतात. त्यामुळे त्यांना वेळ मिळतो. या वेळेतनं तो वेळ सार्थकी पण लावला जातो. मग परिवारातला संवाद असो, परिवाराची एखादी एकत्रित सहल असो किंवा कोणा नातेवाईकांकडे जाणं असो, तर हे ते करू शकतात. आणि महिलांनी सुद्धा हा परिवारामध्ये संवाद साधण्याची आवश्यकता आहे. म्हणजे अनुभवातनं सांगते की सासू सासरे असतात घरामध्ये, असं म्हणतात की आईनी कधी आजी होण्याचा प्रयत्न करू नये. म्हणजे आजीनी आई नाही होऊ आणि आईनी आजी नाही होऊ. हां, आईनी आई राहावं. आई राहिल्याने शिस्त आणि संस्कार या 2 गोष्टी येतात. आजी म्हणजे नातवांकडे दुधावरची साय म्हणून पाहते. त्यामुळे ती कधी कधी नातवाला पदराआडे लपवायला कमी करणार नाही, कारण ते नातू आहेत, ते आवडते आहेत. पण त्या आजीनी आजीसारखं राहून काय करता येईल, त्या नातवांशी संवाद करता येतील का, त्या नातवांशी खेळीमेळीत वागता येईल का, असा प्रयत्न आजीनी पण केला पाहिजे. आणि आईनी म्हणजे सुनेनी सासूशी पण संवाद करण्याची आवश्यकता आहे. तिच्या काय अडचणी आहेत ते पण बोलून दाखवण्याची आवश्यकता आहे. सासूनी सुद्धा त्या समजून घेण्याची आवश्यकता आहे. माझी काय मदत होऊ शकते, मी काय करू शकते, माझ्या काय क्षमता आहेत, हे दोघींनी एकमेकींचं लक्षात घेऊन त्या पद्धतीने एकमेकींना जर मदत केली तर मला असं वाटतं परिवारातला जो ताणतणाव आहे तो आपोआप नाहीसा होईल. हा संवाद कुठेतरी कमी सगळ्याच बाबतीत. म्हणजे पूर्वीच्या काळी ते थोडंसं आदळआपट करून केल्या जायचं, कदाचित बोलता नाही यायचं, पण आता तो बोलतो आपण. पण ते मोकळं बोलणं आणि ते योग्य भाषेत बोलणं, योग्य शब्दात बोलणं, योग्य टोनमध्ये बोलणं, योग्य ज्याला म्हणू आपण बॉडी लँग्वेज त्याच्यामध्ये बोलणं, त्याचे सुद्धा खूप परिणाम होतात या सगळ्या गोष्टींचे. त्यामुळे आपलं घरातलं वातावरण जर महिलेला दोन्ही याच्या आघाड्यांवर काम करायचं आहे, परिवार पण सांभाळायचा आहे आणि आर्थिक गणित पण सांभाळायचं आहे, आज आवश्यकता आहे. कारण आज समाजामध्ये बऱ्याच साधी शाळेची फी जरी म्हटलं तरी एकाच्या पगारात ते शक्य होत नाही. त्यामुळे आज आवश्यकता आहे, त्याची पण गरज आहे. पण हे सगळं करताना हे संतुलन सांभाळणं, पण संवादाने हे संतुलन सांभाळलं जाऊ शकते असं मला वाटतं. कामाचा समन्वय आणि आपसातला संवाद यांनी आपण निश्चितच करू शकतो या सगळ्या गोष्टी. करेक्ट. तर या सगळ्या याच्यात स्त्रीच्या भावनिक थकव्याकडे कुठेतरी समाजाचं दुर्लक्ष असतं असं तुम्हाला वाटतं का? पुन्हा तीच गोष्ट आहे की समजून घेणं. महिलेला दोन्ही आघाड्यांवर काम करावं लागतंय, त्यामुळे ती थकणं अगदी स्वाभाविक आहे. पण त्याच्यातनं कधी कधी मला असं वाटतं की ती कमावती आहे, त्यामुळे मनमर्जी वागणे असं तिच्या बाजूनी पण होणं हे पण योग्य नाही आहे. म्हणजे कमावते, आर्थिक संपन्नता आहे, हे ठीक आहे, पण कुठेतरी जबाबदारी पण आहे. त्या जबाबदारीची जाणीव आणि तुम्ही म्हणता तसं की भावनिक ओढाताण पण खूपदा होते तिची. तर त्यावेळेस तिला मोकळं करणं, महिलेला बोलून मोकळं करणं, समजून मोकळं करणं, किंवा जर आपण ज्याला आपण पूर्वीच्या काळी मन कवडं असा शब्द होता की समोरच्याच्या मनात काय आहे हे ओळखून करणं, असं जर करू शकले परिवारातले सदस्य, तर मग तिचा हा जो भावनांचा गोंधळ होतो आहे
ते इमोशन्स तिचे कुठेतरी गडबड होतात आहे. तिला जर अशा पद्धतीचं सहकार्य मिळालं, घरातनं म्हणा किंवा नुसतं कामातलं सहकार्य नाही, विचारातलं सहकार्य, बौद्धिक क्षमतेतलं सहकार्य, हे सुद्धा कधी कधी बघा, आपण घरात संवाद करतो, कधी कधी वेवलेंथ जुळते. ती कशामुळे जुळते? त्या विचारांमुळे ती जुळते. सारखे विचार असतात किंवा ती प्रोसेस जी असते दोघांची सुद्धा ती सारख्या दिशेला जाणारी असते. म्हणून आपण म्हणतो की वेवलेंथ किंवा ज्याला सहचित्त म्हणू आपण, की एका वेळेस मी इकडे हा विचार करते आणि माझे यजमान तोच विचार करतात आहे, त्याला आपण म्हणतो सहचित्त. तर हे थोडंसं कुठेतरी समजून घेणं आणि ते महिलेला त्या दृष्टीने मोकळं करणं, समजून घेण्याच्या बाबतीत. कधी कधी तिच्याही मनात काय आहे ते कधी कधी तिच्या मनातच राहतं. आणि मग खूप गोंधळ होतो. ते थोडं 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 साठत राहतं आणि मग एकदा खूप मोठा स्फोट होऊन जातो. तर तो न होऊ देता ही सगळ्यांचीच जबाबदारी आहे, मला असं वाटतं. म्हणजे महिलेनी पण पुरुषांबद्दल पण लक्षात घेतलं पाहिजे, पुरुषांनी महिलेबद्दल लक्षात. जसं मगाशी म्हटलं की दोन्ही आघाड्यांवर दोघांनाही काम करायचं आहे, त्यामुळे हे एकमेकांना समजून उमजून करणं हे सगळ्यात महत्त्वाचं झालेलं आहे. 2 पावलं एखाद्या वेळेस मागे यावं लागेल, हरकत नाही. 4 पावलं सोबत जाता येतील पुढे. तर असं पण ज्याला आपण धीरता म्हणतो, की एखाद्या गोष्टीसाठी थांबणं, वाट पाहणं आणि मग पूर्ण फोर्सनिशी पुढे जाणं, ही धीरता असते. ते धैर्य ते पण यायला पाहिजे. म्हणजे मगाशी तुम्ही जसं म्हणालात तसं समितीमध्ये सुद्धा प्रार्थनेमध्ये एक ओळ आहे की महिलांनी कसं असावं, सुशीला असावं, चारित्र्य तिचं चांगलं असावं, सुधीरा असावं, धीरता तिच्याजवळ असली पाहिजे. धीरता थांबण्याची पण, धैर्य पण, दोन्ही गोष्टींनी. सुशीला, सुधीरा, समर्था, प्रत्येक काम करण्यासाठी ती समर्थ असली पाहिजे आणि ते सामर्थ्य तिने अर्जन केलं पाहिजे. आधी स्वतःमध्ये ते आणलं पाहिजे आणि मग ते बाहेर निघालं पाहिजे. ती समर्थ, तिच्या प्रत्येक कामातनं ते सामर्थ्य दिसावं. सुशीला, सुधीरा, समर्था. आणि हे कसं करावं? संघटनेच्या दृष्टिकोनातनं समेता, संघटित पद्धतीने करावं. म्हणजे राष्ट्रसेविका समितीचा जो संघटनेमागचा उद्देश आहे की भारतातली प्रत्येक स्त्री ही अशी घडावी, ही अशी व्हावी, हे वंदनीय मावशींचं त्यावेळेसचा जो विचार होता, त्यावेळेसचं जे लक्ष होतं की हिंदू नारी ही मुळात आहे, कुठेतरी विस्मरण झालंय, ते पुन्हा ती चेतना जागवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातनं आणि प्रत्येक स्त्रीने सुशीला, सुधीरा, समर्था बनणं आज आवश्यकता आहे. ती जर हे बनली, ती मुळात जननी आहे, ती मुळात आई आहे. ती फक्त तिचा विकास नाही करणार, ती तिच्यासोबत तिच्या परिवाराचा विकास करेल, ती ज्या समाजात राहते त्या समाजाचा विकास करेल आणि असा विकास करत करत ती आपल्या राष्ट्राला सुद्धा उन्नत बनवेल, इतकी ताकद तिच्यामध्ये आहे. तर ती भावना, त्या भावनेचं ज्याला आपण म्हणू समायोजन, हे परिवारामध्ये होणं आणि तिने पण ते ओळखणं स्वतः आज आवश्यकता आहे या सगळ्या गोष्टींची. तर आता तुम्ही ग्रामीण मुलींसोबतही काम केलेलं आहे आणि शहरी मुलींसोबतही काम केलेलं आहे. तर यांच्यात फंडामेंटल डिफरन्सेस काय असतात? त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात ते प्रॉब्लेम्स कसे वेगवेगळे आहेत? मला एक थोडंसं असं जाणवलं की शहरी क्षेत्रातल्या मुलींना ज्या संधी उपलब्ध असतात त्या ग्रामीण क्षेत्रातल्या मुलींना तुलनेने कमी असतात. हो. त्यामुळे त्यांना तशा पद्धतीचं प्रशिक्षण देणं त्या मुलींना आणि प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, भलेही त्यांच्याच गावात तो उपलब्ध करून द्यावा, वेळ पडली तर शहरातही येऊन उपलब्ध करून देऊ शकतो. शैक्षणिक बाबतीत असेल
तर ते सुद्धा आपण गावात जर सुविधा नसेल तर ती सुविधा आपण शहरांमध्ये त्यांना उपलब्ध करून दिली पाहिजे आणि काही काही ठिकाणी देतो पण आहोत. जसं मगाशी मी छात्रावासांचं उदाहरण दिलं की ग्रामीण क्षेत्रातल्या मुली आहेत तर त्या मुलींना हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यामुळे त्यांच्यातले जे गुण आहे त्या गुणांचा विकास होणं आणि त्या विकासाच्या आधारावर त्यांनी पुढे जाणं. तर हा बेसिक फरक थोडासा आहे की शहरी याच्यात ती संधी असते, तो प्लॅटफॉर्म असतो, ग्रामीण भागामध्ये त्या तुलनेने कमी असतं. तर ह्या नक्कीच फरक आहे आणि तो उपलब्ध करून देण्यावर त्यांचा विकास अवलंबून आहे असं वाटतं मला. बरोबर. तर हा झाला की ग्रामीण मुलींना जे चॅलेंजेस येतात की संधी नाही आहेत, इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉब्लेम आहे. शहरी मुलींना काय प्रॉब्लेम आहेत, त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा अडचणी आहेत? शहरी मुलींना सगळ्याच गोष्टी एकूणच जर बघितलं तर दोन्ही तिन्ही बाबतीत की फॉर एक्झाम्पल जॉबच्या ठिकाणी तिथे पण बरेच प्रॉब्लेम आहे. म्हणजे आता आपण नुकत्याच 2-4 घटना बघितल्या असतील की नाशिकची TCS मधली घटना असेल किंवा अचलपूरसारख्या गावातली, परतवाड्यासारख्या गावातली घटना असेल. तर अशा घटनांना पण शहरी मुलींना सामोरं जावं लागतं. क्राऊडमध्ये पण अनेक घटना घडतात तर अशा याच्यात पण त्यांना सामोरं जावं लागतं जे समोर येत नाही पण त्याचा वाईट अनुभव त्या मुलींना येतो, शहरी क्षेत्रातल्या मुलींना. तर हे पण एक चॅलेंज, स्वतःला सांभाळत पुढे जाणं हे पण एक चॅलेंज शहरी मुलींच्या बाबतीत आहे. आणि दुसरी गोष्ट त्यांचं समायोजन, त्यांच्या जीवनाचं म्हणा, त्यांच्या अर्थाचं म्हणा, हे पण समायोजन व्यवस्थित होणं हे पण एक चॅलेंजच आहे एक प्रकारचं. ते त्यांनी व्यवस्थित आपल्या परिवाराला धरून जर केलं तर ते अधिक चांगलं राहील. म्हणजे आम्ही याच्यात समितीतही सांगतो की लहानपणापासून आपण समितीची सेविका घडत जातो. त्याच्यात आपल्याला वेळेचं मॅनेजमेंट म्हणजे टाईम मॅनेजमेंट असेल, आज्ञापालन असेल, टीमवर्क असेल, तर हे सुद्धा संस्कार या शाखेच्या माध्यमातून होतात. शहरी भागामध्ये किंवा कोणत्याही कंपनीमध्ये गेल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा उपयोग तिथे होतो. साधारणपणे आजच्या मुली आणि महिला सक्षमीकरण असं जर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा खूप उदाहरणं आहेत आत्ताच्या काळातली सुद्धा की ऑलिम्पिकमध्ये जसं मीराबाई चानू तिने भारोत्तोलन म्हणजे वेटलिफ्टिंग त्याच्यामध्ये मेडल मिळवलं. ती पण मणिपूरसारख्या एका गावातली मुलगी ती पहाडावर जंगलात ते लाकडं तोडायला जायची आणि हळूहळू त्या लाकडांची संख्या वाढवत तिने ते वजन वाढवलं आणि त्यातनं ते वजन वर घेऊन जाणं किंवा ते वजन खाली उतरत आणणं, त्याच्यातनं तिला वेटलिफ्टिंगची सवय होत गेली. त्या मीराबाई चानूला एका वर्षी समितीच्या विजयादशमी उत्सवाला प्रमुख अतिथी म्हणून बोलावलं होतं. अच्छा. तर अशा आज बऱ्याच महिला आहेत. टेसी थॉमस ज्या आपल्या अंतरिक्ष कामामध्ये एक मुख्य वैज्ञानिक म्हणून त्यांनी काम केलं. किंवा असं पण आहे आत्ताचं मागच्याच वर्षीचं जे आपण ऑपरेशन सिंदूर पाहतो, सोफिया कुरेशी आणि व्योमिका सिंग यांनी या सगळ्याचं नेतृत्व केलेलं आहे. किंवा अजून एक उत्तम उदाहरण समाज कार्याचं की संवेदनशीलता कशी असते. पुण्याच्या सुमेधा चिथोडे म्हणून आहेत, त्यांनी सियाचीन जी बॉर्डर आहे आपली, तर तिथल्या 9,000 सैनिकांसाठी 13,000 फुटावर उंचीवर ऑक्सिजन प्लॅन्ट टाकला. त्यासाठी स्वतःचे सगळे दागिने दिले आणि याच्यातनं समाज सहभागातनं नंतर समाजातनं पण दानशूर व्यक्तींनी त्यांना मदत केली. त्याच्यातनं त्यांनी तिथं तो आपल्या भारतीय सैनिकांसाठी ऑक्सिजन प्लॅन्ट टाकला. असे कामं कोण करू शकते? एखादी संवेदनशील व्यक्तीच करू शकते. आणि मध्यंतरी त्या शक्तिपीठामध्ये दास नवमीच्या उत्सवामध्ये एक विषय मांडायला आल्या तेव्हा मी त्यांना अनुभवलं की जेवढ्या
आध्यात्मिक विषय जेवढ्या संवेदनशीलतेने त्या बोलू शकल्या, म्हणून तेव्हा मला जाणवलं की अशी संवेदनशील व्यक्तीच अशा पद्धतीचं काम करू शकते, समाजासाठी काम करू शकते. तर अशा अनेक महिला आहेत की ज्या समाजासाठी काम करतात. आणि असं म्हणतात ना की प्रत्यक्ष महिलेनी काम करणं आणि मागे राहून नेतृत्व समोर देणं, जसं जिजाबाईंचं उदाहरण आहे की मातृशक्ती प्रेरक तू मानी, शुभंकरी तू जगकल्याणी. म्हणजे एका मातृत्वातनं समाजात नेतृत्व उभं होऊ शकतं, अशी ही उदाहरणं आहेत. आणि त्यातनं फक्त ते मातृत्व तेवढ्यापुरतं मर्यादित नाही, तर त्यातनं विश्वकल्याण कसं होईल, ही मानसिकता हिंदू चिंतन हे आहे महिलेच्या बाबतीतलं. की ती स्वतः प्रेरक शक्ती आहे, ती तारक शक्ती आहे आणि वेळ पडली तर मारक शक्ती पण आहे. बरोबर. हे हिंदू तत्वज्ञानात दिलेलं आहे. आणि म्हणून अशी ही प्रेरक शक्ती जर उभी राहिली पाठीशी, स्वतः उभी राहिली, तर ती सर्वदूर जाईल आणि सर्वदूर एक कल्याणकारी वातावरण, जसं आपण म्हणतो विश्वमंगल साधना के हम है मौन पुजारी. आज जेव्हा जेव्हा विश्वाला अशा शांततेची गरज होती, तेव्हा तेव्हा भारत अग्रेसर झालेला आहे. 2023 जी G20 परिषद भारतात झाली, त्याचं ब्रीद वाक्य होतं वसुधैव कुटुंबकम. भारताने नेहमी विश्वाचाच विचार केलेला आहे आणि विश्वाचा विचार करणारी ही हिंदू स्त्री आहे, म्हणून तिला जगकल्याणी म्हटलेलं आहे. मातृशक्ती विश्व कल्याणकारी शक्ती व्हावी असं हिंदू चिंतनामध्ये सांगितलं आहे. आणि त्या दृष्टीने हा प्रवास प्रत्येक महिलेचा व्हावा, तिने हा विचार करावा. अशा खूप जणी आहेत ज्या, परवाच अहिल्या मंदिरामध्ये एक कार्यक्रम झाला, तर त्याच्यामध्ये आपलं चांद्रायण ही जी मोहीम होती, त्याच्यामध्ये जो कॅमेरा आपण वर पाठवला, त्याचे लेन्स तयार करणाऱ्या ज्या होत्या, त्यांचा सत्कार आपण केला. माधवी ठाकरे त्यांचं नाव. अच्छा. तर माधवी ठाकरेंना आपण संघमित्रा सेवा प्रतिष्ठानच्या अंतर्गत पुरस्कार दिला. पण इतका चांगला परिणाम झाला की 1 वर्षानंतर त्यांनी छात्रावासाला देणगी दिली स्वतः येऊन. त्या मूळच्या नागपूरच्याच आहेत. मूर्तिजापूरहून शिक्षण झालेलं आहे. आणि नागपूरचं सासर असल्यामुळे सध्या त्या बंगलोर आणि नंतर अहमदाबादहून बंगलोरला गेल्या. तर इस्रोमध्ये त्या सायंटिस्ट आहेत. तर तिथे त्या असं काम करतात. अशा समाजात खूप महिला आहेत. आत्ता जम्मूमध्ये जो उंच ब्रिज बांधला, तिथे काम करणाऱ्या माधवी लता आहेत, त्या पण सायंटिस्ट आहेत. म्हणजे यांनी कुठेही आपलं मातृत्व, आपला परिवार हा सोडलेला नाही आहे. त्या स्वतः एक प्रेरक शक्ती बनलेल्या आहेत. आणि काम कशाला करतात, तर विश्वकल्याणासाठी काम करतात. तर अशी भारतीय स्त्री व्हावी, अशी हिंदू स्त्री व्हावी, हा एक संदेश या माध्यमातनं संपूर्ण, म्हणजे संघटनेच्या माध्यमातनं संपूर्ण विश्वातल्या महिलांना, मला असं वाटतं वंदनीय मावशी या द्रष्ट्या होत्या. इतका दूरचा विचार त्यांनी या संघटनेच्या माध्यमातनं केल्या. आणि अशा अनेक आपलं जीवन या कार्यासाठी लावत काम करतात आहे आणि पुढेही हे काम चालू राहणार आहे. सध्या 90व्या वर्षी हे काम बऱ्याच मोठ्या प्रमाणात सर्वदूर पसरलेलं आहे. जरी दृश्यमानता कमी असेल तरी ते काम सुरू आहे. इव्हन कोरोना काळामध्ये जसं घरोघरी डब्बे पोहोचवणं किंवा भोजनाची व्यवस्था एका ठिकाणी करून तिथून त्याचं वितरण होणं, असे कामं केले. इतकंच नव्हे, आरोग्याची किट पण बनवून दिली. इतकंच नव्हे की त्या काळामध्ये ज्या गर्भवती महिला होत्या त्यांच्या पण आरोग्याची आणि आहाराची चिंता समाजातल्या अशा पद्धतीच्या सेविकांनी, समितीच्या सेविकांनी केली. आणि एवढंच नाही, तर वेळ पडली तर गुजरातमधल्या सेविकांनी स्मशानात जाऊन अंत्यसंस्कारसुद्धा केले कोरोना काळामध्ये. म्हणजे महिलेनी एकदा ठरवलं
तर ती सर्व प्रकारचे कामं करू शकते. याचं हे उत्तम उदाहरण आहे, विविध उदाहरणं आहे. आज समाजात अशा खूप चांगल्या महिला आहेत की ज्या हे अशा पद्धतीचं काम करतात आहे. यांच्या कामाला प्रोत्साहन आणि यांच्या कामाला सहयोग, सहाय्य हे आज संपूर्ण समाजाचं असणं आवश्यक आहे असं वाटतं. महिलांच्या बरेच विषयांबद्दल आज आपलं छान डिस्कशन झालं आहे. हो. जाता जाता तुम्हाला काही एखादा मेसेज द्यायचा आहे समाजाला किंवा आजच्या मुलींना? जसं मगाशी मी म्हटलं की एकच सगळ्यांना विनंती आहे की भारताला आपण भारतासारखं घडवूया. हो. आपण घडू, दुसऱ्यांना घडवू. हो. एक जुनं गीत आहे, आम्ही बिघडलो तुम्ही बी घडाना. अच्छा. संस्काराच्या ओ, माध्यमात वाव. आम्ही बी घडलो तुम्ही बी घडाना. घडाना, वा. हं? कदाचित ग्रामीण भाषेत हे होतं, Nice. हां. पण आपण घडूया आणि घडवूया. मला असं वाटतं सगळ्या महिलांनी हे लक्षात ठेवून जर केलं तर भारताला भारतासारखं घडवण्याची जबाबदारी आज मातृशक्तीवर आहे. आणि ही मातृशक्तीने आपली जबाबदारी लक्षात घेऊन त्या दृष्टीने मार्गक्रमण करून आपण सगळेजणं, जे आपलं सगळ्यांचं लक्ष आहे की भारताला विकसित भारत 1947 जी स्वतंत्रता मिळाली ती 2047, जे 21 वर्षांनंतर भारताच्या स्वातंत्र्याचा शताब्दी समारोह आपण साजरा करणार आहोत. तर सर्व महिलांनी आपली शक्ती, मातृशक्ती, आपली सप्तशक्ती या भारताच्या विकासामध्ये, विकसित भारत 2047 म्हणजे आपला हा जो नारी से नारायणी प्रवास आहे, ही नारायणी बनून विश्वकल्याणकारी आपण बनूया, एवढा एक संदेश म्हणा किंवा एक सगळ्यांना नम्र विनंती म्हणा, एक प्रकारचं आवाहन मी सगळ्या मातृशक्तीला करू इच्छिते. आणि अशा पद्धतीने त्यांनी काम करावं असा एक आग्रहाची विनंती सर्व मातृशक्तीला करते. खूप छान, खूप छान. मनीषाताई, तुम्ही वेळात वेळ काढून नो नॉईज पॉडकास्टला आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनःपूर्वक आभार. नमस्कार.